अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता रोजच्या वेळेप्रमाणे उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आणि यूट्यूबच्या माध्यमातून उद्या आपापल्या सोयीप्रमाणे हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवंताच्या भक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मंडळी, आपण रोज एका विषयावरती चिंतन पाहतोय आणि मूळ आपला जो विषय सुरू होता तो उपासना आणि उपासनेच्या अंतर्गत साधन चतुष्टय आणि साधन चतुष्टय नावाचा विषय पाहत असताना शमदमारी आपण पाहिला आणि मग रोज काही ना काहीतरी दिनविशेष आहे। मध्ये परशुराम जयंती झाली, मध्ये आणखीन काय काय झालं, मग आणखीन काही रोजच्या रोज काही ना काहीतरी एक आहे। शंकर महाराजांचं एक दिवस झालं, मध्ये काही ना काहीतरी, मध्ये पौर्णिमा आली, मग वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने काल सिद्धमेळा, त्याच्या आदल्या दिवशी आपण काय काय पाहिलं। त्यामुळे रोजच्या दिनविशेषामध्ये थोडासा भाग आपण पाहून आज तर देवर्षी नारदांची जयंती आहे। आता त्याच्यामध्ये असं आहे की वैशाख वद्य द्वितीयेला सुद्धा देवर्षी नारद जयंती साजरी केली जाते। काही ठिकाणी दंडक आहे, काही ठिकाणी वैशाख वद्य प्रतिपदेला देवर्षी नारदांची जयंती साजरी केली जाते। आपण हे शंकराचार्यांचे चरित्राख्यान ऐकल्यापासून मी रोज इथं नमूद करतोय की कुठली तिथी, कुठला संदर्भ तो इतिहासकारांच्या दृष्टीने इकडे तिकडे जरी असला तरी त्याला जास्ती महत्त्व न देता तो कधी कधी पाठभेद किंवा उपासना पद्धतीमध्ये अशा गोष्टी घडतात। जसं आमच्याकडे इथे एके ठिकाणी एका पीठामध्ये पंचमीला शंकराचार्य जयंती साजरी केली जाते, पण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे 5 दिवस दुसरीकडे चालत जाऊन त्या मठामध्ये दुसऱ्या मठात जायला 5 दिवस लागायचे आणि तिथे दशमीपासून पौर्णिमेपर्यंत, म्हणजे अशा काही काही परंपरा असतात वेगवेगळ्या पद्धतीने। पण इथे काही जण सूर्यसिद्धांत पद्धतीने वैशाख वद्य द्वितीयेला नारद जयंती मान्य करतात, पण सर्वानुमते सगळेजण वैशाख वद्य प्रतिपदेला म्हणजे आजच्या दिवशी नारद जयंती साजरी करतात। तसं पाहिलं तर आजच्या दिवशी म्हणजे तसं तर आम्ही बरेच कीर्तनकार आपापल्या ठिकाणी एकत्रितपणे पूर्वीपासून सगळे नारद जयंती करायची। खूप पूर्वीपासून नारदीय कीर्तन परंपरा, आपल्या महाराष्ट्राची कीर्तन परंपरा श्रोते हो खूप समृद्ध आहे। ज्या पद्धतीने
वारकरी कीर्तन म्हणजे सांप्रदायिक कीर्तन ह्याला एक खूप महत्त्व आहे, आगळं वेगळं महत्त्व आहे. तसं नारदीय कीर्तनाची सुद्धा एक खूप मोठी अशी परंपरा, त्या एका परंपरेवरती, नारदीय कीर्तन परंपरेवरती बोलायला लागलं तर मग वेगवेगळी गाण्याची घराणी कशी आहेत, त्या घराण्याप्रमाणे वेगवेगळ्या नारदीय कीर्तनकारांच्या पठड्या कशा आहेत, त्या पठड्यांमध्येच वैशिष्ट्य काय आहे, कुठली पठडी संस्कृत प्रचूर अशा पद्धतीची आहे, कुठली पठडी गायन हा विषय त्यातला महत्त्वाचा आहे, कुठल्या पठडीची आख्यानं चांगली आहेत, कुठल्या पठडीमध्ये सगळंच चांगलं आहे, असे अनेक अनेक प्रकार. म्हणजे मी तुम्हाला एक फक्त झलक सांगतो या निमित्ताने. ज्या देवर्षी नारदांच्या गादीवर उभं राहून नारदीय कीर्तन की केवळ एक नारदीय कीर्तन परंपरा, ज्या देवर्षी नारदांच्या पवित्र गादीवरती उभं राहून अनेक दिग्गज कीर्तनकार उभे राहिले. म्हणजे याज्ञ देवर्षी नारदांच्या बद्दल किती बोला. थोडं फ्लक्च्युएट होते रेंज, हरकत नाही, थोडं आपल्याला डिस्टर्बन्स होईल, पण नाईलाज आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर अशा नारदीय कीर्तन परंपरेमध्ये एकापेक्षा एक एक कीर्तनकार होऊन गेले. थोडासा विचार केला नारदीय कीर्तन परंपरेमध्ये मूळचा, पण जुन्या काळाचा जर विचार केला, थोडं या निमित्तानं आजच्या दिवशी त्यांचं स्मरण नारद जयंतीला या हरदासांचं करायलाच पाहिजे. एकापेक्षा एक एक नारदीय कीर्तन करून गेले, एकापेक्षा एक एक. म्हणजे जर बोलायचंच झालं तर आपण जुन्या लोकांनी कीर्तनं ऐकली असतील तर निजामपूरकर पठडी, जी जुनी काही लोक, ज्यांनी काही जुन्या पिढीतल्या लोकांनी ऐकलं असेल, निजामपूरकर बुवा म्हणून नारदीय कीर्तन परंपरेतली एक मोठी पठडी होती. अफळेबुवांची पठडी, म्हणजे अफळेबुवांनी राष्ट्रीय कीर्तनाची जी सुरुवात केली, माज चारुदत्त बुवा अफळे असतील आणि त्यांचे अनेक अनेक शिष्य असतील, तर ती अफळेबुवांच्या नावाची एक प्रसिद्ध अशी पठडी की जी ऐतिहासिक कीर्तनं करून, पूर्वरंगात वेदांतासारखा विषय मांडून, आख्यानामध्ये राष्ट्रीय कीर्तनादी करून खूप उत्तम रीतीने समाजाचं जनजागरण करायचं काम करणारे. मग आणखीन थोडंसं विचार केला तर कोपरकर बुवा असतील, कराडकर बुवा असतील, आणखीन एकापेक्षा एक एक. आमच्या इथे वाडीला नारायण स्वामींचा उत्सव व्हायचा आणि त्या नारायण स्वामींच्या उत्सवाला एक कीर्तनकार बुवा, ज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे 1,00,000 आर्या त्यांना पाठ होत्या, त्यांचं अख्खं आर्या भारत मोरोपंतांचं पाठ होतं. एकापेक्षा एक एक अशी या क्षेत्रात कार्य करणारी माणसं होऊन गेली हो, की ज्यांच्या नावानी पठड्या झाल्या. ज्या लोकांनी काणेबुवांची पठडी असेल, नारायणबुवा काणे, त्यांच्या मागच्या 5 पिढ्या सगळी पठडी कीर्तनाचीच होऊन गेली. आणखीन एकापेक्षा एक एक. त्यामुळे नारदीय कीर्तन परंपरेत दत्तदास बुवा घाग असतील, ढोले बुवा असतील, खूप मंडळी आहेत. आमचे डबीर बुवा असतील, कुबेर बुवा असतील, आमचे अनेक अनेक, किती जणांची नावं घेऊ तेवढी कमीच आहेत. खूप जुनी सगळी मंडळी ही. शेवडे बुवा होते, शेंडे बुवा म्हणून होते. रात्री कीर्तन सुरू व्हायचं, पहाटे 4-4 वाजेपर्यंत कोकणात कीर्तनं चालायची. म्हणजे एकापेक्षा एक एक दिग्गज माणसं. नरर बुवा कराडकर, ज्यांच्या कीर्तनाला बालगंधर्वांपासून सगळे यायचे आणि विचारायचे, तुम्ही सौभद्र आख्यान लावणार आहात का नारदीय परंपरेतलं? तुम्ही लावणार असाल आख्यान जर ते, तर आम्ही नाटक लावणार नाही त्या दिवशी, कारण तुम्ही आख्यानात लावणार असाल तर आमच्या नाटकाला गर्दी होणार नाही. असा एक काळ होता श्रोते. अनंतराव आठवले, जरी ती परंपरा दासगणू परंपरेची असली तरी ती नारदीय कीर्तनकाराच्या पद्धतीमध्येच एक तो आविर्भूत असलेला भाग आहे. म्हणजे पद्धत तीच. रामदासी परंपरा जरी वेगळी आपण म्हणत असतो तरी सुद्धा ती नारदीय परंपरेच्या धाटणीला अनुसरून केली जाणारी परंपरा आहे. एक कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा, एक तबला पेटी म्हणजे एकीकडे स्वराची एक साथ, एक तबल्याची साथ म्हणजे ठेक्याची साथ, कीर्तनकाराच्या हातात झांज, चिपळी आणि कीर्तनाला सुरुवात. पूर्वीच्या काळात तंबोरी वगैरे. नानाबुवा बडोदकर नाव आत्ता आठवलं पटकन, त्यांचं नाव घेतलंच पाहिजे, नानाबुवा बडोदकर. एक एक होशिंग बुवा. म्हणजे नारदीय परंपरा इतकी समृद्ध आहे. आणि या नारदीय परंपरेमध्ये श्रोते हो, आर्या, साकी, दिंडी, पद, एक आर्या
करुणरसातली म्हणायची असेल तर कशी म्हणायची, वीररसातली म्हणायची असेल तर कशी म्हणायची, किती किती पद्धतीने भावनिकदृष्ट्या म्हणायची असेल तर कशी म्हणायची, भक्तीच्या भूमिकेतनं म्हणायची असेल, भक्तीचा जर त्या ठिकाणी रस असेल, शांत रस असेल तर कसं म्हणायचं. एक 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 अनेक अनेक त्याच्यातल्या पद्धती, श्लोकाच्या पद्धती, श्लोक उच्चारणाच्या पद्धती, मग दिंड्या, आर्या, साकी, पद, ओव्या, ह्या सगळ्याचा लयलूट आणि खजिना म्हणजे नारदीय कीर्तन. म्हणून या कीर्तनाचा सुद्धा एक वेगळा श्रोतृवृंद संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आहे. आणखीन अतिशय श्रद्धेने वर्षानुवर्ष, म्हणजे आत्ता मी मगाशी ज्यांचं सहज नाव घेतलं ढोलेबुवा, त्यांच्या वडिलांनी तर नारदीय कीर्तन परंपरेमध्ये आज देवर्षी नारदांच्या जयंतीच्या दिवशी हे जे सगळे हरदास होऊन गेले नारदांच्या स्वरूपातले, ज्यांनी नारदांचा वारसा पुढे चालवला, त्यांचं पहिले स्मरण करून मला नारदांच्या कथेकडे यायचं आहे. म्हणून मी आत्ता त्या सगळ्यांचं स्मरण आजच्या दिवशी करतोय. जे श्रीपादबुवा ढोले मी मगाशी बोलताना म्हणालो, त्यांचे वडील ते ढोलेबुवा, त्यांनी नारदीय कीर्तन परंपरेतला सर्वोत्कृष्ट असा रेकॉर्ड ज्याला म्हणतात तो करून ठेवला आहे. 36 चातुर्मास गिरगावला त्यांनी केले. 36 चातुर्मास. चातुर्मास म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, काळारामाच्या मंदिरात आज जो पूर्वरंग घेतला तो उद्या नाही, उद्याचा पूर्वरंग परवा नाही, परवाचा तेरवा नाही, सिद्धांत रोज नवीन वेगळे, असं 120 दिवस नॉनस्टॉप सगळं बोलायचं. रोज 120 दिवस श्रोत्यांपुढे काहीतरी मांडायचं म्हणून त्या दृष्टीने आख्यान रोजच्या रोज वेगळं ठेवायचं. म्हणजे 120 दिवस पुरेल असं मटेरियल, असे श्लोक, असं वाङ्मय, असं साहित्य आपल्या मुखात पक्क पाहिजे. म्हणजे 120 पूर्वरंग, 120 आख्यानं थ्रूआउट पूर्ण 4 महिने चातुर्मास, असा एक चातुर्मास, असे सलग 36 चातुर्मास. याचं कारण असं आहे की तेवढा व्यासंग, तेवढं पाठांतर, आणि त्यांचे हे जे चिरंजीव आहेत श्रीपादबुवा ढोले, यांच्या मुखामध्ये सुद्धा आज 3,500 संस्कृतचे श्लोक आहेत पाठ. दत्तदासबुवा घाग, ज्यांचं स्मरण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, कराडकर पठडीतले एक अग्रणी कीर्तनकार, ज्यांनी लोकांना खरोखर भक्ती मार्गाला लावलं. त्यांची कीर्तनं ऐकल्यानंतर लोक, आपण ज्यांनी ते अनुभवलं असेल स्वर्गीय असं कीर्तन, 2-2, 5-5 किलोमीटरच्या रांगा गाड्यांच्या लागलेल्या असायच्या. कीर्तन सुरू होण्याच्या आधी लोकांची गर्दी असायची एक येरे कृष्णात्रीच्या वसणाऱ्या ऐकायला. पहिलं नमन कुठल्या रागातलं, येरे कृष्णाद्रीच्या वसणाऱ्या, बुवांचं पहिलं मूळ पद्य कुठल्या स्वरात असणार, सांगीतिकदृष्ट्या समृद्ध असलेलं कीर्तन, विनोदही तेवढेच चपकल अशा पद्धतीचे, राजकारणाचे थोडे थोडे चिमटे काढलेले, पण पूर्णतः राजकारण नाही, पण चिमटे काढून फक्त सद्यस्थितीचं अपडेट फक्त लोकांपुढे ठेवायचं. सुटसुटीत भाषेत पूर्वरंग आणि अतिशय ओघवत्या भाषेत, रसाळ अशा भाषेत आख्यान, ही सगळी थोर कीर्तनकार. नारायण शास्त्री गोडबोले, त्यांच्याकडे पटवर्धन बुवांची परंपरा होती. म्हणजे ही जी सगळी मंडळी होऊन गेली, त्यांनी त्या गादीवरती, त्या गादीला ललामभूत होईल, आपल्यामुळे ते नाव खराब होणार नाही, आपण ज्यांच्या गादीवर उभं राहिलो आहे. तर अशी ही एकापेक्षा एक नारदीय कीर्तनकार मंडळी, त्यांचं एक नारदीय कीर्तनकार म्हणून आजच्या दिवशी प्रथमतः त्या सगळ्यांच्या चरणारविंदी नारद स्वरूप त्या सगळ्या थोर कीर्तन परंपरेला अतिशय मनापासून प्रांजळपणे, एखाद दुसरं नाव बोलायच्या ओघात राहिलं असेल पण तो नाव घेतलं नाही असा अर्थ नसून बोलायच्या ओघात राहून गेलं असेल तर कोणीतरी त्या दृष्टीने समजून घ्यावं. खूप अधिकारी मंडळी थोडक्यात होऊन गेली या कीर्तन परंपरेत. त्या सगळ्या थोर थोर कीर्तनकारांना एक चातुर्मास म्हणजे 120 दिवस, 4 त्रिकम 12, एका महिन्यात 30 दिवस, 4 महिने म्हणजे 120 दिवस कीर्तन, असे 36 चातुर्मास त्यांनी केले. आमचे ज्यांच्याकडे राहण्याचं मला सद्भाग्य मिळालं ते पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर, त्यांनी 4 चातुर्मास कीर्तनं केली. 1952, 53, 54, 55, चंद्रेश्वर मंदिर गिरगाव. केवढी मोठी माणसं होती ही, आणि अफाट अशी माणसं होती, अफाट माणसं होती. आणि अफळेबुवांचं कीर्तन सुरू झालं की ते रस्त्यात लांबच्या लांब गर्दी असायची, तुडुंब गर्दी असायची. आणि ही सगळी माणसं देवर्षी नारदांचा जो वसा आहे, वारसा आहे, तो पुढे चालवणारी होती. आता आमची जी तरुण पिढी आहे, आमचे गुरुबंधू आहेत, शरदबुवा घाग आहेत, वासुदेवबुवा जोशी आहेत, संजयबुवा व्यास आहेत. आमच्या कराडकर पठडीपुरतं बोलायचं झालं तर जशी गाण्याची घराणी असतात तसं आमच्या कराडकर पठडीमध्ये रामचंद्रबुवा कराडकर, त्यांचे वडील नररबुवा कराडकर, की जे भास्करबुवा बखल्यांच्याकडे गाणं शिकले, भास्करबुवा बखल्यांच्याकडे गाणं शिकले. आणि आता बघा, एक नमुना म्हणून सांगतो आपल्याला, की आज मी जेव्हा ते व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवलं तेव्हा काही जणांनी सांगितलं, बुवा नारदीय परंपरेबद्दल पण थोडंसं सांगा, कीर्तनाबद्दल. काही माझ्या मित्रवर्यांनी, काही मित्रपरिवारातल्या लोकांनी सुचवलं त्या स्टेटस वाचल्यानंतर, त्यामुळे मुद्दाहून थोडंसं आपल्याला हे दाखवतो.
एक दिंडी बनायची पद्धत. समजा असं केलं, नामदेवाची अमृत तुल्यवाणी, नामदेवाची अमृत तुल्य श्रवणी येता लोचनी येत पाणी, स्वये येई श्रवणासी कैट रंग चढला तै कीर्तनास भारी. नाम ही दिंडीची नेहमीची चाल. पण कराडकर बुवांनी काय विशेष केलं? नरहरबुवा कराडकरांनी कराडकर पठडी का प्रसिद्धीला आली किंवा का ती त्यांचं सांगणं बोलणं त्यांची कीर्तन परंपरा खूप अशी लोकांच्यापर्यंत पोचली, याचं सर्वात महत्त्वाचं जर काही कारण असेल तर त्यांच्याकडे असलेली त्यांच्याकडे असलेला वेदांताचा खजिना, त्यांच्याकडे एकापेक्षा एक संस्कृत उच्चारण, रोज 50 ते 100 श्लोक पाठ केल्याशिवाय आजचं जेवण जेवायचंच नाही, एक व्रत घेतल्या करायची हो. आणि पाठांतर करायची, निरंतर पाठांतर करायची. भास्करबुवा बखल्यांच्याकडे शिकलेले होते. मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व यांना भास्करबुवा बखले शिकवायचे. ते महाराजांचे वडील म्हणजे नरहरबुवा कराडकर, शंकराचार्यांचे वडील, पूर्वाश्रमीचे रामचंद्र बुवा कराडकर, त्यांचे वडील नरहरबुवा कराडकर. त्यांनी असं दारात बसवलं होतं. त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. तू बाहेर बस म्हणाले. असतो मधला, तिथे सगळे चप्पल काढायचे. पुण्यात गांधर्व महाविद्यालयाच्या इथे तिथे घोंगडं घालायचे आणि ते बसायचे. आणि एकदा एक तान भास्करबुवा बखल्यांनी एक अशी शिकवली आणि ती मास्टर कृष्णारावांना आणि बालगंधर्वांना येईना, खूप वेळा सांगून सुद्धा. आणि हे काय करायचे, रोज एकलव्यासारखं त्या 2 शिष्यांना भास्करबुवा बखले कसं शिकवतात ते ऐकून घरी जाऊन तंबोरा घेऊन तसंच्या तसं रिव्हिजन करायचे, तशाच्या तशा पद्धतीने ताना घोटून घ्यायचे. त्यामुळे ह्यांचा घरात गृहपाठ झालेला असायचा. आता यांना असं वाटायला लागलं की ही जे तान शिकवतायत हे मी म्हणू शकतो, पण या दोघांना येत नाहीये. त्याने जरा हात असा वर केला, मी म्हणू, लांबनं विचारलं दारातनं. आणि त्या भास्करबुवांनी त्यावेळेला त्यांना विचारलं, 1-1.5 वर्षाचा कालावधीमध्ये गेला होता आणि विचारलं, तुला येईल? या दोघांना येत नाही आणि तुला येईल? त्यामुळे म्हणून दाखवतो, प्रयत्न करतो. आणि ते पुढे गेले आणि त्यांनी त्यावेळेला जसं त्या गुरूंनी शिकवलं होतं तसंच्या तशी तान म्हणून दाखवली. श्रोते हो, त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. भास्करबुवा बखल्यांच्या चरित्रात वर्णन आहे. ते असं म्हणाले, त्यांच्या चरित्रात वर्णन आहे, ते असं म्हणाले, माझ्या दारात प्रत्यक्ष हिरा असताना मी त्याला गारगोटी समजून असे चिंधित बांधून ठेवलेलं होतं, काच समजून चिंधित बांधून ठेवलं होतं, जणू काही गोंडपाटावर बसवलं होतं. बाळ, तुझी लायकी या दोघांच्या बरोबर येऊन बसण्याचे म्हणाले, आता इथनं पुढे इथे बसत जा. आणि मग त्यांच्याकडे ती भास्करबुवा बखल्यांची गायनशैली आली. पण त्यांनी कीर्तन सोडलं नाही. कीर्तन हे त्यांचा आत्मा होता, नारदीय कीर्तन नरहरबुवांचा. म्हणून त्यांनी काय केलं की जे असं टिपिकल एक आर्या म्हणे, ना न रे ना न न न ना न न न न ना ना न ना न न ना ना, आर्या अशीच म्हणायला पाहिजे का सतत? दिंडी मगाशी म्हणून दाखवली, अशीच म्हणायला पाहिजे का? नामदेवाची अमृत तुल्यवाणी असंच म्हणायला पाहिजे का? थोडे बदल केले, सांगीतिक बदल केले. वक्ता जेव्हा 10 ते 20 वाक्य सलग बोलतो आणि एखादं गाणं स्वरामध्ये छान पद्धतीने म्हणतो कीर्तनातलं, तेव्हा तो प्रसंग, तेव्हा तो मुद्दा खूप उंचीवर नेऊन ठेवला जातो. आणि हे गमक नरहरबुवांनी ओळखलं आणि यमन कल्याणची चाल देऊन टाकली. नामदेवाची अमृत तुल्यवाणी, नामदेवाची अमृत तुल्यवाणी, नामदेवाची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी, नामदेवाची स्वये येई श्रवणासी कैट भारी, स्वये येई, स्वये येई श्रवणासी कैट भारी,
रंग चढला तै कीर्तनास भारी नामदेवाची 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 नामदेवा सांगायचा मतितार्थ आपल्या लक्षात आला असेल की तेच रंगवून सांगायला सुरुवात अपील व्हायला लागलं, लोकांना आवडायला लागलं. म्हणून कराडकर पठडी एक वेगळ्याच वळणावरती आणि वेगळ्याच उंचीवरती नरहरबुवांनी नेली. त्यांच्या पाठोपाठ तोच आदर्श ठेवून रामचंद्र बुवा कराडकरांनी, आमच्या महाराजांनी, त्यांनी ती उत्तम रीतीने पुढे नेली. आनंदबुवा वडील जोशीबुवा त्यांनी वाईला असलेले, त्यांनी ती पठडी उचलली. नरहरबुवांचे अनेक शिष्य होते. त्या परंपरेमध्ये मग महाराजांनी काही शिष्य परंपरा तयार केली रामचंद्रबुवांनी. त्याच्यामध्ये दत्तराजबुवा घाग, नानाबुवा ढोलेबुवा अशी अनेक दिग्गज मंडळी कराडकर पठडीतली. आणि आता तिसऱ्या एका पिढीमध्ये कीर्तन करण्याचं भाग्य मी अगदी प्रांजळपणे आपल्याला सांगतो. मी ज्यावेळेला शंकराचार्यांच्याकडे गेलो तेव्हा माझं वय 10वी पास झालं होतं. 15 शंकराचार्यांचं वय 75 होतं. ते म्हणाले माझ्याकडचं ज्ञान घ्यायला तुला 4 जन्म कमी पडतील, जन्म तरी हे ज्ञान संपणार नाही. म्हणजे आत्ता जे काय आम्ही करतोय ना, जी काय आम्ही मंडळी, तरुण मंडळी जे काय वेडवाकडं करतोय, जे आपल्या रिस्पॉन्स देतात, प्रतिक्रिया कळवतात कार्यक्रमाला, तर हे रुपयातले 5 पैसे सुद्धा नाहीये. अगदी खरं आहे ते मी आपल्याला सांगतो, रुपयातले 5 पैसे. आता काही जण कराडकर बुवांचे शिष्य आहेत म्हणून डंका पिटवणारी, नाव घेऊन बोलणारी पण पुष्कळ जण, मुळीच पत्ता नसतो. परंतु आम्ही आहोत महाराजांचे असं म्हणणारे सुद्धा पुष्कळ जण आहेत. पण त्यांनी ही चाट ठेवली पाहिजे की ह्या ज्या पिढीचं नाव आणि ज्या पठडीचं नाव आपण सांगतो, तर पीक आल्यासारखे कीर्तनकार झालेले आहेत, पदव्या फुकटच्या मिळत आहेत. आणि मग कुठेतरी मागे जाऊन विचार केला पाहिजे की ज्या गादीवर आपण उभं राहतोय, आज ज्यांचं स्मरण करायचं आहे, ती गादी किती पवित्र आहे. त्या कीर्तनकारासारखे आपण आहोत का, कीर्तनकार म्हणून आपण आहोत का, याचा विचार ती पगडी घालताना, ती झांज हातात घेताना त्या पद्धतीनं आमचे महाराज म्हणायचे 22 तासाचं कीर्तन कमी झालं तरी चालेल, 2 तासाचं कीर्तन कमी झालं तरी चालेल, पण 22 तासाचं आचरण चांगलं झालं पाहिजे. कीर्तनकार हा कसा वागतो, त्याचं जे काही त्याचा जो काही प्रभाव असतो तो जनमानसावरती फार असतो. त्यामुळे आत्ता एखाद्याने सोळं किती छान असतं आणि अन्नाची शुद्धी किती चांगली आहे असं पूर्वरंगात छान सांगितलं, आणि त्याच कीर्तनकाराने कीर्तन संपल्यानंतर कपडे बदललेत आणि चौकामध्ये जाऊन त्याच श्रोत्यांच्या समोर पाणीपुरी खाल्ली, तर काय होईल. पाणीपुरी खाणं वाईट आहे का, पाणीपुरी खाणं वाईट नाही आहे, पण ती तिथे जाऊन खाणं हा दोषाचं कारण आहे. कीर्तनकारही माणूस आहे, तो घरात ते खाऊ शकतो, पण आचार प्रभवो धर्म हा धर्मस्य प्रभुरच्युतः, त्याला यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. कीर्तनकार मी 2 तासाचं आमंत्रण स्वीकारलं आणि माझं झाला, मग 22 तास माझा त्या कीर्तनाचा काहीही संबंध नाही, अशा पद्धतीने जर काही कीर्तनकार वागणार असतील तर ते कीर्तन परंपरेला किती ललामभूत आपण आहोत हे त्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करायची गोष्ट आहे. अस्तु केवलम. जास्ती काही बोलण्याचा, कुणाविषयी काही बोलण्याचा हा असा रोख नाही आहे, किंवा कुणाविषयी मी बोलतोय असंही काही नाही आहे. हे मी माझ्या पुरतं हे चिंतन फक्त आपल्यापुढे ठेवतोय की मला असं करायचं नाही आहे. आता पूर्ण वेळ उपजीविका म्हणून कीर्तन करणारे जे कीर्तनकार आहेत, त्यांना क्वचित प्रसंगी जे मिळतंय समाजाकडनं ते खूपच मिळतंय, त्याबद्दल वाद नाही, पण समाजही कुठे ना कुठेतरी विचार करून देतोय. पण जे अतिशय सच्छिलपणे कीर्तन करतायत त्यांचा गैरवापर करणारे पण काही लोक आहेत. म्हणजे कीर्तनकाराला आमचं एवढंच आहे म्हणून हातात ठेवणारे, आणि नंतर अवाजवी तो साऊंड सिस्टीम असेल, लाईट फिटिंग असेल, अन्य काही गोष्टींसाठी अवाजवी खर्च करून स्पॉन्सरशिप, विवेक बुवांना बोलवायचं ना, एवढे पैसे द्यायला लागतील ना, असे खोटं नाटं सांगून 2-2 स्पॉन्सरशिप सांगून त्यांच्याकडनं हातात फक्त 1,500-2,000 सुद्धा अनुभव गेल्या 17 वर्षात घेतलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी जाऊन केव्हा तरी हा विषय जरी नसला तरी केव्हा तरी जाऊन सांगायची वेळ येते. कारण आपल्या नावाचा खर्च करून सांगायचा उद्देश
खूप विचार करून त्या गादीवरती उभं राहावं लागतं. एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण ती गादी देवर्षी. असे देवर्षी नारद कोण होते याच्याविषयी थोडं करूया, यथाशक्ती आजच्या दिवशी पाहूया. या सगळ्या माझ्या गुरुपरंपरा, नारदीय कीर्तन परंपरेतल्या अधिकारी कीर्तनकारांचं, मागच्या सगळ्या पिढ्यातल्या कीर्तनकारांचं अतिशय मनोभावे मी पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने स्मरण करतो. त्यांच्या सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या नारद या विषयाकडे आपण वळूया. दररोज आपण कुठली ना कुठली तरी जयंती, त्या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे ते पहा. आता देवर्षी नारद असा विचार आला किंवा असा शब्द कानावरती आला की गेले 2-3 दिवसापासून मी सांगतोय की एक उच्चारण नेहमी केलं जातं, ते म्हणजे नारद म्हणजे टिंगल करावी त्यांची, नारायण नारायण. टीव्हीवाले सुद्धा, सिरियलवाले सुद्धा, नाटकामध्ये सुद्धा असं टिंगल करण्यासाठी आणि टवाळी करतात, भांडणं लावतात. नारद म्हणजे एवढी जर व्याख्या नारदांची आपल्याला माहीत असेल तर ते आपलं खूप मोठं अज्ञान आहे. आपलं म्हणजे जे आत्ता ऐकतायत त्यांच्याविषयी नाही चाललंय, जे या पद्धतीने नारदांची निर्भत्सना करत असतील, जे नारदांची टवाळी करत असतील, जे नारद म्हणजे फक्त कळ लावून देणारे, नारद म्हणजे फक्त भांडण लावून देणारे, नारद म्हणजे जरा उकाळ्या पाकाळ्या करणारे, नारद म्हणजे जरा कळ काढणारे. तर आमच्या कीर्तनी परंपरेतली कोटी आहे, नारद हे कळीचे नारद नसून कळकळीचे नारद आहेत. त्यांना जगाविषयी एवढी कळकळ आहे, एवढी तळतळ आहे, झालं पाहिजे, समोरच्याचं कल्याण झालं पाहिजे, समोरचा हरिभक्तीमध्ये रत झाला पाहिजे. ही पोटात एवढी तळमळ आहे नारदांना की एखाद्या आईला सुद्धा आपल्या पोराविषयी एवढी तळमळ नसेल, एवढी तळमळ देवर्षी नारदांना समोरच्या अज्ञ जीवांविषयी. म्हणून नारद हे कळीचे नारद नसून अतिशय कळकळ आहे समाजाची. असो, नारद म्हटलं की नारदांचा वावर कुठे कुठे येतो. आता परवा जसं नृसिंह जयंतीत सांगितलं, कुठे येत नाही, कुठे कुठे येतो म्हटलं की त्याची लिस्ट, त्याची यादी खूप मोठी आहे. कुठे नाही असं तुम्ही कुठलंही धर्मग्रंथ काढा, कुठलेही जुने पुराणे, कुठलेही पासून पहा, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये, कुठल्याही पोथ्या पुराणांमध्ये देवर्षी नारदांशिवाय गोष्टच पूर्ण होत नाही. कुठलीही गोष्ट काढा. गुरुचरित्रामध्ये आत्मलिंग दिलं हो शिवांनी आणि तो निघाला, बस मला मिळालं सगळं. सगळे कोणाला शरण गेलेत? कारण अशा प्रसंगाला या महाबळी आणि त्या महाबळीने कैलास पर्वत शंकरांची आराधना केली, आपल्या दशशिरांच्या विणा केली, आतड्याच्या ताराल तिथे लावल्या, गायी सम्यक राग रागिणी गुरुचरित्रकार वर्णन करतात. वेगवेगळ्या राग रागिणी तो गायलाय. दुष्ट आहे पण त्याला रागांचं ज्ञान किती आहे. गुरुचरित्र वाचा, त्याच्यात रागांचं वर्णन केलंय. जे सांगीतिक रागांचं वर्णन इतरांना माहीतही नाही ते गुरुचरित्र ग्रंथात फार सुंदर रीतीने मांडलंय. इतकंच नाही तर ऐकून ठेवा जाता जाता, कुठला स्वर कुठल्या ठिकाणी, म्हणजे धकार, ध जर म्हणायचं असेल स ध प, तर ध हा उच्चार कुठून आला पाहिजे, प कुठून आला पाहिजे, कुठला स्वर अनुनासिक असला पाहिजे, कुठला स्वर कंठातून येतो, कुठला स्वर ललाटातून येतो, कुठला स्वर शिरातून येतो, डोक्याच्या मध्यभागातून येतो, इथं पासून कुठला स्वर हृदयापासून येतो, कुठला स्वर पोटापासून येतो, कुठून पोटातून हकार आला पाहिजे. हे सगळं डिटेलिंग गायनशास्त्राचं गुरुचरित्रकारांनी गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं तो गायला. ते सगळं ते घेतलं आणि तो जर घेऊन कैलासाला गेला असता तर काय झालं असतं? प्रति कैलास तिकडे झालं असतं. मग सगळे देव कुणापाशी धावले तर देवर्षी नारदांपाशी धावले. मग रावणासारख्या दुष्टाला रोखण्याचं काम करून संध्येची आठवण कोणी करून दिली? ते देवर्षी नारद. तुम्ही कुठलीही गोष्ट काढा, देवर्षी नारद असल्याशिवाय त्या कथेला एक ट्विस्टिंग पॉईंट ज्याला म्हणतात, एक वळण येतच नाही. आणि नारद अशा पद्धतीनं काही गुंगवतात का? कोणा एका पक्षाची ती बाजू घेत नाहीयेत, पण सार्वत्रिक हित काय आहे त्याचा पूर्णतः उच्चतम असा विचार करून, जे सगळ्यांसाठी योग्य आहे, कोणाला अन्यायकारक नाही पण सर्व समूह घटकाला उपकारक असा असेल, तोच निर्णय देवर्षी नारद नेहमी घेत आले. आता हे जे देवर्षी नारद आहेत यांचा त्रैलोक्यात संचार आहे.
कुठे नाहीत ते? त्रैलोक्यात संचार आहे. स्वर्गात आहेत, मृत्यूलोकात आहेत, पाताळात आहेत. राजकारण्यांशी यांचे संबंध आहेत. राजकारणी या अर्थाने म्हणलो की वेगवेगळ्या देशोदेशीचे राजे यांना भेटतायत, पण यांना कोणी येऊ नका, तुम्ही आध्यात्मिक मार्गातले आहात, आम्हाला तुमच्यापासून काही उपयोग नाही असं म्हणून त्यांना कोणी झिडकारलेलं नाही आहे. म्हणजे सगळ्या देशोदेशीच्या राजकारणांचं राजकारण ते जाणून आहेत. कुठल्या राजाचं कुठल्या राजाशी जमतं, कुठल्या राजाचं कुठल्या राजाशी जमत नाही. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षाशी जमतं, कुठल्या पक्षाचे आमदार कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या पक्षाच्या आमदाराशी अनुकूल आहेत, हे सगळं आतल्या बातम्या नारदांना आधीच मिळालेल्या असतात. थोडं पुढे जाऊन बोलायचं तर हे पत्रकार नारद हे पहिले पत्रकारच आहेत. इकडची बातमी तिकडे पोचवायची. आपण जर दत्तजन्म पाहिला घेता येणार नाहीत, कव्हरअप करता येणार नाहीत, कारण नारदांविषयी बोलू तेवढं कमी आहे. गोष्टी तर आपण घेऊ शकणार नाही, पण स्पर्श करत करत जाऊ, त्या घटनांना स्पर्श करत जाऊ. गोष्ट आपण ऐकतो त्या गोष्टीमध्ये काय आहे हो, शेवटी मध्ये इकडे जी अनसुया माता आहे तिचं पातिव्रत्याचं तेज वाढलेलं आहे, पण वरती मात्र सावित्रीकडे जाऊन कळ तिथे लावले की तुमच्यापेक्षा ती प्रचंड पतिव्रता धर्मात श्रेष्ठ आहे. तिकडून निघालेत देवीला सांगितलं, निघालेत पार्वतीला सांगितलं, तिघांच्या लावली की संत्रस्त झाल्या, तापल्या, आपापल्या आणि ते 3 नवऱ्यांना आपापल्या नवऱ्यांना पतींना भिक्षा मागायला पाठवलंय. म्हणजे दत्त जन्माच्या त्या घटनेचे सूत्रधार नारद नाही आहेत का? आपण विचार करू. दत्त जन्म होण्याला कारणीभूत सुद्धा देव, या गोष्टींच्या मागे देवर्षी नारदांची काहीतरी भूमिका आहे. मध्ये नारद नाहीत असं नाही, ते राजकारण जाणतात, ते समाजकारण उत्तम जाणतात, ते अर्थकारण उत्तम जाणतात. रावणासारख्या कंसासारख्या ते अश्लाघ्य नाही आहेत. ते तुम्ही येऊ नका इकडे असं कोणीही म्हणत नाही. नारद म्हणजे त्यांना कोणी परवानगी नाही, नो परमिशन विदाऊट ॲडमिशन असा वगैरे बोर्ड नारदांना नाही. नारद कधीही कुठेही कसाही संचार करू शकतो. धाक आहे. कशाचा धाक आहे? आदरयुक्त धाक आहे. सगळे घाबरतात नारदांना. कशानी? दहशतीखाली घाबरत नाहीत, आदरानं घाबरतात, कारण हे श्री नारायणाचे भक्त आहेत. ह्यांचा अधिकार खूप मोठा आहे, यांची तपश्चर्या खूप मोठी आहे, यांचं अनुष्ठान खूप मोठं आहे, म्हणून त्यांना झुगारून कोणीही पुढे जाऊ शकत नाही. परवा मी प्रल्हादाची गोष्ट सांगितली आपल्याला, तेव्हा इंद्र घेऊन चालला होता कयाधूला आणि देवर्षी नारद आले रस्त्यात. चुकीचा जे जे करेल चुकीचं कर्म त्याला हटकण्याचं काम आमच्या गादीचे मालक देवर्षी नारदांनी पदोपदी केलं बरं का. जिथे जिथे त्यांना समाजात चुकीचं दिसतं ते पत्रकाराची भूमिका, निर्भीड पत्रकाराची भूमिका साजरी करतात. कुठल्या दडपणाखाली येत नाहीत. एखाद्याचं चुकलं तर चुकलं म्हणून तोंडावरती सांगण्याची सुद्धा धमक देवर्षी नारदांच्या ठिकाणी आहे. म्हणून इकडची बातमी मृत्यूलोकातली बातमी स्वर्गलोकातली बातमी पाताळ लोकातली बातमी आणखीन कुठे कुठे त्रैलोक्यात संचार असल्यामुळे सर्वत्र देवर्षी नारद लीलया फिरतायत. त्यामुळे त्यांचा समाजकारणाशी संबंध आहे, राजकीय संबंध आहे, अर्थकारणाशी संबंध आहे. गायनाचार्य आहेत. देवर्षी नारदांच्याकडे गायन किती थोर पद्धतीचं आहे की आपल्याला गोष्ट जर सांगायचीच झाली तर गजेंद्राची गोष्ट जेव्हा येते तेव्हा गजेंद्रची गोष्टीचा जो शेवट येतो त्या शेवटाला तो जो नक्र असतो वाकड्या तोंडाचा, म्हणजे जेव्हा देव त्याला मारतात, चक्र मारतात आणि त्याचं तोंड वाकडं होतं त्या नकराचं, तर तो नक्र मरत नाही. मग तो कोण होता? मग अजून का मेला नाहीस तू? मग तो म्हणतो हा हा हुहुश्च गंधर्व, मी हा हा हुहू नावाचा गंधर्व आहे. मग त्याच्यात भागवतात एक त्याच्या मागच्या जन्मीची कथा येते, तेव्हा तो हा हा हुहू नावाचा गंधर्व होता आणि देवर्षी नारद समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर हा गातोय आणि तो गंधर्व गायन करत असताना राग यमन गायचा आहे आणि तो वेगळंच काहीतरी द्रव्य प्याल्यामुळे पेय रागामध्ये गाऊ लागला आणि तो वेडं वाकडं गायल्यामुळे देवर्षी नारदांना ते आवडलेलं नाही. ते संगीतज्ञ आहेत. त्या हा हा हुहू गंधर्वाला शासन द्यायचं काम सुद्धा देवर्षी नारदांनी केलंय, म्हणून तो नकर झाला होता. पुन्हा उशाप जेव्हा मागितला तेव्हा सांगितलं माझ्या नारायणाचाच एक भक्त तुझ्याकडे येईल, तेव्हा त्याचे पाय घट्ट पकड, ते पाय घट्ट पकड वैकुंठाची प्राप्ती होईल.
म्हणजे तितकेच दयाळू आहेत. चुकला की त्याला शासन पण देत आहेत आणि शासनानंतर उशाप सुद्धा देत आहेत. त्यामुळे ते गाण्याचे सुद्धा उत्तम जाणकार आहेत. ते केवळ तंबोरा काही जण नुसता जवळ ठेवतात, स्वराचा काही पत्ता असत नाही, पण तंबोरा पाहिजे आमच्याकडे, इलेक्ट्रॉनिक तंबोरा पाहिजेच आमच्याकडे, चारी बाजूनी तंबोरे वाजले पाहिजेत. तर ती केवळ शोकेस मध्ये ठेवण्यासाठी आणलेली वस्तू नाही आहे. नारदांची तंबोरी ही स्वरातनं नारायणाच्या नावाशी अनुसंधान गाठतायत. आणखीन लोकांची म्हणजे गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतातल्या श्रीमंतापर्यंत सगळ्यांना देवर्षी नारद आपलेसे वाटतात. आपल्या मनातलं दुःख, शल्य, आपल्या मनातली वेदना ही देवर्षी नारदांना सांगावी असं प्रत्येक घटकाला वाटतंय. मग अशा नारदांचा संदर्भ नेमकं काय आहे, त्यांची जन्मकथा काय आहे, तर याविषयी खूप बोलता येईल. खरं तर एक श्लोक म्हणतो आणि त्याच्या अनुषंगाने थोडंसं चिंतन आपल्या पुढे ठेवतो उपरोक्त वेळामध्ये. सगळ्यांनी मी हात जोडतो, आपणही घरात पाहत असताना हात जोडा. भागवताची सुरुवात, भागवत महात्म्य म्हणून एक विषय सांगितला गेला. सुरू होतं तेव्हा भागवताचं महात्म्य काय आहे ते एक वेगळं स्वतंत्रपणे सांगितलं जातं. ते सांगताना पहिलाच श्लोक श्रीमद भागवताचा, अगदी पहिला हात जोडून आपण त्या गोपाल कृष्णांचं स्मरण करूया आणि मग नारदांचं स्मरण करूया. भागवतकार वर्णन करतात, सच्चिदानंद विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय नुमः. सच्चित आनंद स्वरूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय असं करणाऱ्या, सच्चित आनंद स्वरूप असलेल्या, विश्वाची उत्पत्ती स्थिती लयकारक असलेल्या, त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या गोपालकृष्णांना आम्ही वंदन करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. इथून श्रीमद भागवताची सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर शौनक आदी ऋषी आणि सुत महामुनी आणि शौनक महामुनी, शौनक आणि सुत यांचा संवाद सुरू होतो श्रीमद भागवतामध्ये. आणि भागवताचं महात्म्य म्हणून एक स्वतंत्र चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये 6 अध्याय आलेले श्रोतेहो. त्या 6 अध्यायांमध्ये पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत श्रीमद भागवतकारांनी श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य म्हणून त्याचं नाव भागवत महात्म्य असंच आहे. मग पुढे पहिला स्कंद, दुसरा स्कंद इत्यादी इत्यादी, मग गोष्टी, गोष्टीतल्या उपगोष्टी, मग पुढे सुरू होतात. सर्वप्रथम पहिले काय येतं तर पहिले भागवत महात्म्य येतं. मग त्या भागवत महात्म्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये शौनक आणि सुतमुनी संवाद करतात आणि मग त्यावेळेला तिथे एक श्लोक आला, मग वेगवेगळं वर्णन आलं आणि मग शौनक महामुनी सुत महर्षींना सांगतायत. एकदा म्हणाले गंमत झाली आणि इथून जी सुरुवात होते, सुरुवात ती देवर्षी नारदांचं दिव्य चरित्र आपल्याला ऐकायला सुरुवात होते. श्रीमद भागवत आणि देवर्षी नारदांच्या जन्माची कथा आपल्या ऐकायला सुरुवात होते. आपल्याला सगळं डिटेलिंग नाही सांगता येणार वेळेच्या अभावाने, कारण अर्ध्या पाऊण तासामध्ये, पाऊण 1 तासामध्ये जितकं काही सांगता येईल अधिकाधिक, म्हणून बोलण्याचा वेग सुद्धा वाक्यांचा फास्ट ठेवलेला आहे की वेळेचा अपव्यय टाळता यावा म्हणून. सांगत होतो ते हे की शौनक ऋषी सांगतायत सुतांना की एकदा म्हणाले गंमत झाली. आता सगळेजण फक्त कथेकडे लक्ष ठेवा आणि आपल्याला सगळ्यांना बदरिकाश्रमात आत्ता जायचं आहे. आपल्या सगळ्यांना आता बदरिकाश्रमात जायचं आहे. बदरिकाश्रमामध्ये म्हणजे तर आता आपण कथेतनं बद्रीनाथला जाऊया. प्रत्यक्ष केव्हा जमेल तेव्हा जमेल, पण आपण कथेतून बदरिकाश्रमामध्ये जाऊ. बद्रीनाथला संवाद काय झाला तो जरा तुम्हाला मी ऐकवतो. फारच उत्सुकतावर्धक, आनंददायी असा संवाद आहे. देवर्षी नारद बद्रिका, तुम्ही अगदी व्यवस्थित ऐकलं, जर ऐकायला आपल्याला आलं असेल तर, देवर्षी ते जरी त्रैलोक्यात संचार करणार असलं तरी बद्रिकाश्रम ही देवर्षी नारदांची तपस्थली आहे. तिथे एक
नारदशिळा नावाची एक शिळा आहे. पंचशिला बद्रिकाश्रमातल्या प्रसिद्ध आहेत. गरुडशिला आहे, ब्रह्मकपाल शिला आहे, मार्कंडेय शिला आहे, नारदशिळा आहे, आणखीन एक शिळा आहे. अशा 5 शिळा आहेत. त्यापैकी नारदशिळा ही फार प्रसिद्ध आहे. तिथे देवर्षी नारदांनी साधना केलेली आहे. आणि असे आपले आजचे जे उत्सव मूर्ती आहेत देवर्षी नारद, ते तिथे वीणा वादन करतायत. हातात त्यांच्या वीणा आहे आणि समोर भगवान श्री नारायण आहेत आणि त्या श्री नारायणांचं स्मरण देवर्षी नारद करतायत. नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन नारायण 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 नारायण, कमलापती कमल नयन कमलायन नारायण 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 चाललंय. घडला. विशालायां चत्वार ऋषयर्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम. भागवतकार वर्णन करतात, एकदा ही विशालायाम, विशालायाम म्हणजे बद्री विशाल, विशालाच्या ठिकाणी एकदाही विशालायाम, विशालायाम म्हणजे बद्री विशालाच्या ठिकाणी चत्वारयो मलाह, 4 सनक सनंदन, ती 4 दिसायला 5-6 वर्षाचीच लेकरं, ती लहान लहान बाळत शोभावीत अशी बालकती, पण 4 जण, पण ऋषीपुत्र. चत्वार ऋषयो मलाह. आणि कशासाठी ती 4 पोरं विशालपुरीमध्ये, बद्री विशालपुरीमध्ये? एक सत्संगार्थम समायाता, सत्संग घडावा या कामनेनी बद्रीनाथाच्या, बद्रीनारायणाच्या चरणा विशालपुरीमध्ये सत्संग घडावा म्हणून ही 4 पोरं सनक सनंदनादी सनत कुमार ही आश्रमात पोचली. आणि पुढे गेल्यानंतर बघतात, ददृशुस्तत्र नारदम, त्यांनी अचानक पाहिलं तर देवर्षी नारद नारायण 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 करत बसले होते. आता देवर्षी नारदांना पाहिलं आणि त्यांना अतिशय आनंद झाला. मी मग कुठे भेटला असे रस्ता चुकवून लोक आपल्याला पाहू नये म्हणून. नारदांना पाहिल्यानंतर आनंदच फक्त होतो समोरच्याला. अरे नारद स्वतः इथे. इतका आनंद झाला त्या सनत कुमारादी सगळ्यांना, 4 मुलांना त्या. आणि ते पुढे आले. पुढे आल्याच्या नंतर बसले. अधिकार खूप मोठा आहे. मी परवा नृसिंह जयंतीत आपल्याला सांगितलं, जय विजयांना त्यांनी शाप दिला आणि त्यांना 3 जन्म जोडी जोडीने राक्षस योनीत यायला लागलं. त्या दिसायला छोटे होते पण अधिकार संपन्न होते. सतत वैकुंठपुरीत राहणारे श्री नारायणाचे हृदयस्थ असे सनत कुमार ते. मग त्यांनी नारदांना जेव्हा पाहिला चेहरा त्यांना काही नीट, नारद थोडे उद्विग्न दिसले आणि नारदांच्या ठिकाणी थोडासा असा त्रासिकपणा त्यांना दिसला, म्हणजे जो कधी दिसत नव्हता. नारद नेहमी प्रफुल्लित चेहऱ्याचे, लोकांना आनंद देणारे, पण देवर्षी नारद स्वतः थोडेसे वैतागल्यासारखे आहेत. हे पाहिल्यानंतर ते सनत कुमार 4 पोर ते पुढे गेलेले आहेत. चत्वार ऋषयो मलाह, ते 4 लेकरं ती पुढे गेले आहेत. त्यांनी नारदांना नमस्कार केला, नारदांनी त्यांना नमस्कार केलाय. एकमेकांना नमस्कार केलाय. हरिदास आहेत ते दोघंही, वैष्णव आहेत. एकमेकांना पाया पडलेत. वयाचा भाग नाही पाहिलेला. आणि एकमेका लागती पाया रे, एकमेकांना पाया लागतं, नमस्कार केलाय. आणि चेहरा पाहिल्यावर लक्षात आलं आणि त्या 4 पोरांनी विचारलं, सनत कुमार आदी त्या ऋषींनी विचारलं, नारदा तुमच्या चेहऱ्यावरती म्हणाले नेहमीसारखं तेज नाही, नेहमीसारखी प्रसन्नता नाही, नेहमीसारखा स्वाभाविकता नाही. तुम्ही कुठल्या तरी विवंचनेमध्ये आहात. काहीतरी काळजी आहे तुमच्या चेहऱ्यावरती. काय असं झालंय बघा, असं काय घडलंय? आणि मग इथे भागवत महात्म्याच्या
पहिल्या 1 ते 6 अध्यायापैकी पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अध्याय, या 3 अध्यायामध्ये बद्रिकाश्रमातले सनत कुमार आणि देवर्षी नारद यांचा झालेला संवाद केवळ आणि केवळ आपण आपल्या घरातला ग्रंथ काढून वाचावा इतकंच आहे. खूप आनंद देईल आपल्याला ते वाचन केल्यानंतर खूप आनंद मिळेल आपल्या चित्तामध्ये. त्यातलं मतितार्थ आपल्याला सांगून ठेवतो, त्यातला जे घटनाक्रम आहे तेवढा सांगतो. नारद का नाराज होते? नारद काय म्हणतात की म्हणाले हे कलियुग सुरू झालं, जसं द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी अवतार कार्य संपवलं आहे तसं म्हणाले ह्या कलियुगाची सुरुवात झाली आणि म्हणे सगळीकडे अनाचार सुरू झाला आहे. हे केव्हा बोलतायत ते भागवतकार? 5000 वर्षापूर्वी. आपण आत्ता काय भोगतोय आपल्याला कळतंय. हे केव्हा, हे जे वाक्य आहेत, ही जी विधानं आहेत, ही 5000 वर्षापूर्वी देवर्षी नारद बोलतायत सनत कुमारांना. ते काय म्हणतायत की म्हणाले या सृष्टी तत्वावरती म्हणाले ऋषीपुत्र हो, एवढा अनाचार आहे, कलियुगाचा एवढा प्रभाव पसरला आहे की ती देवभूमी आहे ना. बद्रिकाश्रम ही देवभूमी आहे, म्हणजे देवांची भूमी आहे. आपण इथे जो 1 माळ जप करतो, इथे जो 12 माळा जप करतो, तो तिथे 1 माळ जप केला की 100 माळा जप केल्यासारखं आहे. कारण प्युरिटी, आजूबाजूचं हवामान, आजूबाजूचा ऑरा, आजूबाजूची शुचित्व हे इतक्या पराकोटीचं असतं की इथे जे आपलं चित्त एकाग्र होत नाही ते तिथे दसपटीनं होतं. त्या कारण ती देवभूमी आहे, सिद्धांचं ती भूमी आहे. त्यामुळे तिथे चर्चा ते 2 वैष्णव महावैष्णव करतायत की मृत्यू लोकामध्ये म्हणजे खाली कलियुगामध्ये इतका कलियुगाचा हा प्रभाव आहे म्हणाले लोकांच्या मनावरती की लोक अनागोंदी कारभार चाललाय म्हणाले. देवर्षी नारद संतस्त्र काय आहेत त्याचं कारण सांगतायत. सनत कुमार म्हणाले म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे? मग देवर्षी नारद सांगतात, अहो मी हरिद्वारला गेलो. मग देवर्षी नारदांनी मी कुठे कुठे फिरलो याची यादी सांगितली, ती मी सांगत बसत नाही. थोडक्यात संपूर्ण भारत फिरलो, अगदी आसेतू हिमाचल फिरलो, पण मला समाधान नाही झालं कुठे. का नाही झालं? तर ते म्हणाले तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायक. हे भागवतातलं तेवढं सांगतो, ऐका. आपल्या आयुष्याशी रिलेटेड असेल तर तो केवळ योगायोग समजा, कालच्या गोष्टीसारखं. हे भागवतकारांनी 5 वर्षापूर्वी भागवत महात्म्यात सांगितलेलं मी फक्त कॉपी पेस्ट जसंच्या तसं आपल्या पुढे सांगतोय. ते म्हणाले तरुणी प्रभुता गेहे. आता म्हणाले असं झालेलं आहे की ज्या त्या घरामध्ये, हे 5000 वर्षापूर्वी नारद सांगतायत, तरुणी प्रभुता गे, स्त्रियांचं प्रभुत्व घरामध्ये वाढत आहे. याचा अर्थ काय की स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृती अशा अर्थाने नाही, म्हणजे लोक बायका काय सांगतायत तसं ऐकतायत. आपली सत्सद विवेक बुद्धी आणि आता पुरुषाने कर्तृत्व असे निर्णय घ्यायचे त्याविषयी पुरुष औदासीन्य आहेत. आणि तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायका. शालक म्हणजे मेहुणा. आपल्या भावाचं तो ऐकत नाही, पण शालक म्हणजे मेहुण्याचा ऐकतोय. असं काही घरात असेल तर तो केवळ योगायोग समजा. 5000 वर्षापूर्वी काय सांगितलं तेवढं सांगतोय. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक. शालकाचं ऐकलं जातं आणि कामिन्य कन्या विक्री येणो लोभात. कन्याची विक्री होते लोभात. दंपतीनांच्या कलकनम. दंपतीमध्ये एवढा कलह होतोय कलियुगामुळे की असताना दाम्पत्य जीवनामध्ये वितुष्ट येत आहे आणि सारखे उठसूट भांडत बसलेले आहेत सारखे. 5000 वर्षापूर्वी आपल्याला आता कळलं असेल मला काय म्हणायचं ते. म्हणजे 5000 वर्षापूर्वीपाशी जर ही स्थिती असेल तर आत्ताची काय स्थिती आहे? जाऊ दे, या गोष्टीत मला जास्ती अडकायचं नाहीये. इथे नारदांनी कलीचं प्राबल्य कसं आहे ते सांगितलंय की अट्टमन्नम शिलो शिवो वेदाः शिवशूलाद्विजातयः कामिन्यः केशशूलिन्यः संभवन्ति कलौ ह्य इत्यादी इत्यादी. म्हणजे जिथे जिथे जाऊ तिथे पदापदाला अट्टशूला जनपदाः शिवशूलाद्विजातयः, म्हणजे जिथे जिथे अन्नाची घरं दिसत आहेत, पाकगृह दिसत आहेत, जी पूर्वी घरात वाड्यात कुठेतरी एका कोपऱ्यात असायची ती आता रस्त्यावरती दिसत आहेत. आता जे आपल्याला फास्ट फूड सेंटर दिसतात ना, चौका चौकात दर ठोकराला दिसतात आपल्याला, दर 5-5 पावलाला आपल्याला दिसतात. हे 5000 वर्षापूर्वी किती चपकलपणे सांगून ठेवले बघा. अट्टमन्नम शिवो वेदाः शिवशूलाद्विजातयः. हे सगळं आजच्या काळाशी रिलेट करणार आहे. म्हणून पुरा म्हणजे पूर्वीचं, पण आत्ता सुद्धा आपल्याला लागू पडतं म्हणून त्याला पुराण म्हटलंय. ते काय पुराणातलं आहे असं नाही, पुराणातलं आहे. त्याला किंमत आहे, दर्जा आहे. 5000 वर्षापूर्वी सांगितलंय हे इनडायरेक्टली सांगितलं गेलं की 5000 वर्षानंतर कलियुगाची दाहकता काय असेल. मग ते ऋषिकुमार म्हणतात, पण देवा तुम्ही का नाराज आहात? ते म्हणाले माझं काय झालं, मी फिरत 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 यमुनेच्या काठी गेलो आणि यमुनेच्या काठी गेल्यानंतर एक आणखीनच विचित्र चमत्कार पाहिला. ते म्हणाले काय पाहिलं? म्हणाले असं पाहिलं
की एक अतिशय अतिशय तरुण अशी स्त्री, अतिशय तरुण, तारुण्य प्राप्त झालेली स्त्री, नवयौवन प्राप्त झालेली स्त्री आणि अतिशय सुरूपवान अशी स्त्री. हो, स्त्री रडत होती. मी त्यातले आता श्लोक म्हणून दाखवत नाही आपल्याला मुद्दाम, पण तिथे असं वर्णन केलंय की तत्राश्चर्यम मया दृष्टम श्रूयताम तन मुनीश्वराः. हे मुनीश्वरांनो, मी एक तिथे गेल्यानंतर असं पाहिलं यमुनेच्या काठी, एका तु तरुणी तत्र निषण्णाः खिन्न मानसा. ती अतिशय खिन्न मानसानं तिथं आक्रंदन करत होती, रडत होती, सारखी रडत होती. आणि तिच्या समोर दोन वृद्ध सुस्कारे टाकतायत आणि झोपतायत. कुठेतरी दमून भागून आल्यानंतर लोक झोपतात ना, त्यांना आपल्या शरीराची सुद्धा जाणीव नसते. अगदी तसं ते सुस्कारे टाकतायत आणि ते झोपतायत, दमलेलं त्यांच्या चेहऱ्यानं दिसतंय. आणि ती त्यांना वारा घालते, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. पण ते दोन जे वृद्ध होते त्या तरुणीच्या भोवतीला, ते उठेच नात. ती उठवते, विलाप करते, चिंता व्यक्त करते, पण ते दोघं ती उठवते तरी उठत नव्हते. आणि ते जे दोघं होते त्यांना इतका कानावरती उठा 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 म्हणून सांगतायत, पण ते जे उठा होते ते उठतच नव्हते. म्हणजे उठा म्हणजे ते दोघे जण जे होते ते उठतच नव्हते. ते वृद्ध होते. ते वृद्ध कोण होते आणि ती स्त्री कोण होती? त्या ऋषींच्या त्या पुत्रांनी प्रश्न विचारला, देवा नारदा, तुम्ही आमची आता उत्सुकता वाढवली म्हणाले. म्हणजे स्त्री होती ती तरुण आणि वृद्ध होते दोघं, म्हणजे तिचे जे पुत्र होते ते वृद्ध होते आणि त्या दोन वृद्ध पुत्रांची आई होती ती तरुणी होती. असं कसं शक्य आहे? म्हणाले, तीच तर गंमत सांगतोय तुम्हाला. मी पुढे गेलो आणि तिला विचारलं, बाई तू कोण? तर ती मला म्हणाली की मी भक्ती. ती मला म्हणाली मी भक्ती. आणि तिने विचारले, अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयौ मतौ. हे माझे दोन पुत्र आहेत, ज्ञान वैराग्यमानानौ काल योगेन जर्जरौ. हे काळाच्या प्रभावाने जर्जर म्हणजे वृद्ध झालेत. पण माझ्या बाबतीत काय झालं कोणास ठाऊक? मी इथे पोचले वृंदावनात यमुना काठी आणि मला मात्र तारुण्य प्राप्त झालं. पण हे दोघे वृद्ध आहेत ते आहेत तसेच राहिले. त्यातला मतितार्थ लक्षात ओळखायचा बरं का. गमक आहे, भागवताची भाषा फार मजेची आहे. भागवत कथा जिथे संपते त्याच्यानंतर भागवताचं खरं रहस्य सुरू होतं. देवर्षी नारद म्हणले, कमाल आहे, तुझं नाव भक्ती, मग तू जन्माला कुठे आलीस? ती उत्तर देते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता. ऐकून ठेवा जाता जाता बहारीचं वर्णन भागवतकार करतात. ती भक्ती देवी सांगते नारदांना, नारदा तुमच्यासारखे महान अधिकारी सत्पुरुष माझ्यासमोर उभे आहेत, जे भक्तोत्तम आहात श्रीनारायणाचे, मी तुमच्या पाया पडते. म्हणाली, माझे हे दोन वृद्ध पुत्र आहेत, माझे पुत्र आहेत, वृद्ध आहेत, त्यांना उठवा, हो उठवा, त्यांना उठवा. नारद म्हणाले, पण तू बाई जन्माला कुठे आलीस? भक्ती आहेस ना, तू जन्माला कुठे आलीस? ती म्हणते, उत्पन्ना द्राविडे साहम. मी द्रविड प्रांतात म्हणजे कर्नाटकात, द्रविड म्हणजे कर्नाटक, भारताचा जो व्ही शेप आहे खालचा, द्रविड प्रांत, तिथून मी जन्माला आले. बघा तुम्ही, भागवतात 5000 वर्षापूर्वी हे वर्णन करून ठेवलं आहे. दक्षिण भारतीय लोक जी असतात ना, विशेषतः महाराष्ट्राच्या थोडं खालती कर्नाटक, इथून जरा विशेषत्वानी कर्नाटक, आंध्र, केरळ, तमिळनाडू आपण जे म्हणतो भारतात, ती लोक जास्ती कट्टर असतात. बघा, आपण एक वेळ ॲडजस्टमेंट वेळ काळेप्रमाणे करतो, पण आम्ही बद्रीनाथला किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी जे आत्ता माझ्याबरोबर आम्ही जे सगळे जातो ते पण मान्य करतील, आम्ही एकावर एक वस्त्र, शाल, दुशाली, आणखीन काही स्वेटर, मफलर, कानटोपी, हात हँडग्लोव्ज, पण ते बिचारे आंघोळ करून नाही, खाली जातो तसंच जायचं. आपण जसे एरवी सोहळ्यात जातो तसंच देवाला नमस्काराला जायचं. कडवे असतात ते, कारण त्यांच्या अंतरंगात पक्की भक्ती असते की हे असंच झालं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे, हे ह्या पद्धतीनंच केलं पाहिजे. ते कॉम्प्रोमाइज नाही करत, भागवाभागवी नाही करत, कारण भक्ती देवीचा जन्म तिथे झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. ती म्हणाली, मी कर्नाटकात थोडी वाढले, क्वचित क्वचित महाराष्ट्रात थोडी थोडी मी आहे काही ठिकाणी. आणि सर्वात मोठा भागवतकार विधान करतात, गुर्जरे जीर्णतांगता. गुजरातमध्ये गेल्यावर मला वृद्धत्व यायला लागलं, म्हणजे तिथे नुसता भक्तीच्या नावावर भपका, हे भागवतकार म्हणतात 5000 वर्षापूर्वी.
आणि मग तिथून मी पुढे पुढे जेव्हा आले, तत्र घोर कलेर योगात पाखंडई खंडितांगता, जसं जसं हे घोर कलियुग सुरू झालं तेव्हा मी यमुनेच्या पात्रात आले आणि जिथे श्रीकृष्णचंद्र परमात्मा खेळले, बागडले, स्नान केलं, त्या वास्तूमध्ये मी आल्यानंतर, त्या पदरज मला श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचे लागल्यानंतर माझं वृद्धत्व सगळं गेलं आणि मी मात्र झाले. पण माझी ही 2 लेकरं मात्र म्हातारी झाली. ओ महाराज, काहीतरी कृपा करा आणि माझ्या लेकरांना उठवा. श्रोते हो, ही कथा कथा म्हणून पाहायची नाही आहे, त्यातलं मर्म आपण घ्यायचं आहे. तुम्ही विचाराल ते 2 कोण होते? ती 2 जण होती. एकाचं नाव होतं ज्ञान आणि एकाचं नाव होतं वैराग्य. एकाचं नाव होतं ज्ञान आणि एकाचं नाव होतं वैराग्य. पुढे दुसरा अध्याय येतो, तिसरा अध्याय येतो आणि त्याच्यामध्ये असं वर्णन आहे. देवर्षी नारद म्हणतात कराग्रेण विमर्दनम. ते सनत कुमार आधी विचारतात, मग पुढे काय झालं? तिची जी काही दुःख होतं ते तुम्ही जाणलं आणि मग तुम्ही काही केलं की नाही? ते म्हणाले मी केलं. कराग्रेण विमर्दनम, मी खूप प्रयत्न केले, म्हणजे माझ्या हाताने त्यांना उठवायचा, मी त्यांना खूप वेद घोष केला, मी उपनिषद आधी गायलं, मी गीता पठण केलं, असं वर्णन आहे तिथे. मी खूप काही काही केलं पण ते उठेच ना. एक लक्षात घेऊया, हे कलियुग आहे ना, हे रूपकात्मक गोष्ट सांगतायत ते की ज्ञान, जीवाच्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य हे वृद्धत्वाला पावलं आहे. कोणाला याचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजे ज्ञान लालसा नको, काही जाणून घ्यायची इच्छा नको, तर पत्ताच त्याच्या बाबतीत वृद्धत्व आलेलं आहे. कोणाला वैराग्य नको आहे, कोणाला विरागीपणा नको आहे, जो शमदम आपला विषय चालू होता. कोणाला इंद्रिय दमन करायचं नाहीये, कोणालाही मनाचं शमन करायचं नाहीये. वैराग्याची चर्चाच कोणाला नको आहे, आवडत नाही. उलट जितकं बहिर्मुख होता येईल तेवढे लोक बहिर्मुखच होत आहेत. सांगायचं तात्पर्य, या दोघांना उठवण्यासाठी मग देवर्षी नारदांनी, आज नारद जयंती आहे, एक प्रतिज्ञा घेतली. श्रोते हो, 2 श्लोक भागवतकारांनी त्यासाठी लिहिले. ते म्हणतात कलिना सदृश कोपी युगे नास्ति वरानने तस्मिन् त्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. नारद म्हणाले काळजी करू नको. ते सनत कुमारांना ते सांगतात, मी तिथे शपथ घेतली आणि तिला अभिवचन दिलं, तिला सांगून ठेवलं, कलिना सदृश कोपी युगो ना, अजिबात काळजी करू नकोस. तस्मिन् त्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. हे भक्ती देवी, हे श्रीकृष्ण परमात्म्याची तू भक्ती आहेस, मी तुझी स्थापना सर्वत्र करीन, तू काळजी करू नकोस. गेहे गेहे, प्रत्येकाच्या घरामध्ये मी तुझी भक्ती निर्माण करीन. जने जने, जिथे जिथे जनसमूह असेल तिथे तिथे जाऊन नारायण 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 असं म्हणत राहीन आणि प्रत्येकाच्या चित्तातला नारायण जागा करायचं काम मी करीन. ही प्रतिज्ञा मी घेतो. आता प्रतिज्ञा तर त्याच्या पुढे केली. ते म्हणाले तस्मिन् त्वाम स्थापयिष्यामी गेहे गेहे जने जने. इथं झालंच. त्याच्या पुढे ते म्हणतात अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. काय सुंदर श्लोकाला भागवतात. ते म्हणतात अन्य धर्मान तिरस्कृत्य. इथे धर्मान याचा अर्थ वेगवेगळी साधनं. श्रोते हो, नीट लक्षात घेऊया, धर्म याचा अर्थ वेगळा नाही आहे. इथे अर्थ असा घ्यायचा आहे धर्माचा की योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. अन्य धर्मान, जसं भगवंतांनी गीतेत सांगले सर्व धर्मान परित्यज्य, त्या पद्धतीनं हा श्लोक आलेला आहे. अन्य धर्मान तिरस्कृत्य, बाकीची सगळी साधनं बाजूला ठेवून, आली की लक्षात गंमत, बाकीची सगळी परमेश्वर प्राप्तीची साधनं बाजूला ठेवून अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान. हे भक्ती देवी, तुझा पुरस्कार मी सगळ्या लोकांना करायला लावीन की सगळे भक्ती मार्गाला कसे लागतील. ह्याचा म्हणाले मी नारद आज प्रतिज्ञा घेतो की अन्य साधनं बाजूला ठेवून भक्ती देवीला भजायचं काम, भक्तीची उपासना घराघरामध्ये, जनाजनामध्ये, लोकांच्या चित्तामध्ये नारायण 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 हे जागृतीचं काम मी करीन. आणि अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान, मोठमोठे उत्सव, पर्वकाळ, महोत्सव असे साजरे करून ज्या योगे भगवंताविषयीचं शुद्ध प्रेम लोकांच्या चित्तात जागं होईल, हे मी आजपासून करीन. बद्रिकाश्रम म्हणजे ते वृंदावनात देवर्षी नारद सांगतायत मी शपथ घेतली. आता त्याच्या पुढे शपथ आहे, आणखीन पुढे ते म्हणतात तदानाहम हरेरदासः तदानाहम हरेरदासो लोके त्वाम न प्रवर्तये. जर मी हे केलं नाही ना तर मी हरिदास म्हणून घेणार नाही मला. ही शपथ आहे. जर मी हे केलं नाही
तर मी मला हरिदास अशी उपाधी लावणार नाही. काय नारदांचा अधिकार आहे लक्षात घ्या. मग तिथे गंमत झाली. मग ते म्हणाले या सगळ्या गोष्टींनी मी उदासीन होऊन इथे बद्रिकाश्रमात तप करत होतो. मग ते म्हणतात हे घालवण्यासाठी आपण काय करूया, तर ह्याच्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे. मग ते गंगेच्या किनाऱ्यावरती एक प्रांत आहे, तिथे जातात. मग सनत कुमार आदी कथा करतात. मग कोण कोण त्या कथेला आलं, मग ती कथा कशी करावी, त्याचा सप्ताह कसा असावा, इत्यादी इत्यादी वर्णन त्या 1 ते 6 अध्यायात आलं. इथे माझा भाग सांगून संपला. भक्ती, त्या भक्तीची ही 2 पोरं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. म्हणून आपण हे कायम लक्षात ठेवूया की नारद भक्तीची जागृती करतात. जे भक्तीची जागृती करतात ते देवर्षी नारद असतात. आणि एकदा भक्ती आकळली माणसाला, भक्तीची कृपा जर आपल्या जीवावरती जर झाली, शुद्ध भक्ती आपल्याकडनं साधता आपल्याला आली, तर आपण ज्ञानवंत पण होऊ आणि आपण वैराग्याने सुद्धा युक्त होऊ. कारण ती तिचीच 2 लेकरं आहेत, तिची पोरं आहेत. आणि मग नंतर जो भक्ती करेल, बघा आपण तुकाराम महाराज पांडुरंगासाठी वेडे झाले. त्यांना परमेश्वर तत्वाचं ज्ञानही झालं, आत्मस्वरूपाचं, आणि जे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जगाचं मिथ्यत्व काय आहे ते कळतं. विरक्ती पण आली. टेंबेस्वामींपासून सगळे जे जे भक्त झाले त्या भक्तांना जगाचं परत, आपला जो चालू विषय आहे तो परत उजळणी करूया की नित्यानित्य वस्तुविवेक जागृत होतो, इहपर लोकाचं वैराग्य प्राप्त होतं, समाधी षटकाचा तो अधिकारी होतो आणि मुमुक्षू म्हणजे फक्त मोक्षाची कांक्षा करतो. हे साधन चतुष्टयाने संपन्न होत जातो. म्हणजे जो भक्ती मार्गाला लागतो तो ह्या पद्धतीनंच विचार करतो. श्रोते हो, देवर्षी नारदांच्या कृपेने भक्ती देवीची स्थापना सर्वत्र झाली. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की देवर्षी नारदांनी जी स्थापना केली त्या पद्धतीने शपथ घेतली, त्या पद्धतीने त्यांनी केलं, ज्ञानवैराग्याची जागृती केली. आता देवर्षी नारदांचा जन्म कसा झाला याविषयी आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. मुळात 1 तासाचा वेळ पुढे गेलेला आहे, 1 तास होत आला आहे. म्हणजे तर एक ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून आलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट सांगितली जाते की उपबरहण म्हणून, उपबरहण नावाचा एक गंधर्व हा अवतार देवर्षी नारदांनी घेतलेला आहे. त्याचं नाव आहे उपबरहण. त्याचं वर्णन करताना असं केलं आहे की एक लक्षात ठेवलं पाहिजे की वराहकल्पामध्ये स्वयंभुव मन्वंतर म्हणून जे झालं, त्या वराहकल्पामध्ये स्वयंभुव मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवांना 10 मानसपुत्र झाले. त्या 10 मानसपुत्रांपैकी जो 10व्या क्रमांकाचा मानसपुत्र आहे तो ब्रह्मदेवाच्या म्हणजे पित्याच्या मांडीतून जन्माला आला आहे. म्हणून तिथं उत्संगा नारदोज्जज्ञे असं वर्णन केलेलं आहे. उत्संगा नारदोज्जज्ञे म्हणजे नारद हे उत्संगा नारदोज्जज्ञे, ते जंघेतून त्या ठिकाणी पित्याच्या मांडीतून ते प्रगट झालेले आहेत. आता तसा विचार केला तर भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदातल्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन करताना तृतीयम ऋषिसर्गश्च देवर्षी त्वमुपेत्यसः तस्मै सात्वतमाचष्ट नैष्कर्म्यम कर्मणाम यतः असा पण एक संदर्भ सापडतो. म्हणजे ते अवतारदृष्ट्या पाहिलं तर विष्णूचे 3रे अवतार या दृष्टीने सुद्धा देवर्षी नारदांकडे पाहिलं जातं. म्हणजे तृतीयम ऋषिसर्गश्च देवर्षी त्वमुपेत्यसः, देवर्षी नारदांना विष्णूंचाच एक 3रा अवतार पण मानलं जातं. म्हणजे साक्षात विष्णू स्वरूप ते आहेत असं भागवताच्या 3ऱ्या स्कंदातल्या 12व्या अध्यायामध्ये 23व्या-24व्या श्लोकामध्ये वर्णन येतं. आता थोडंसं पुढे जाऊन विचार केलं तर मगाशी जे उपबरहणाचं सांगितलं गोष्ट, ब्रह्मवैवर्तामध्ये ब्रह्मदेवांनी आपल्या पोराला शाप दिला, म्हणजे या नारदांना शाप दिला. त्याचं नाव आहे उपबरहण. उपबरहण असं नाव आहे. आता शाप काय दिला, ते म्हणाले तू गृहस्थाश्रम स्वीकार आणि गृहस्थाश्रम स्वीकारून मुलं बाळं प्रपंच त्याच्यामध्ये तू रत हो. तर ह्यांनी उत्तर काय दिलं आहे उपबरहणानी, गंधर्व आहेत ते म्हणतात की मी यात रमणार नाही. आणि ते त्याच्यामध्ये गृहस्थाश्रमाची आज्ञा त्यांनी मोडली. म्हणून वडिलांनी त्यांना शाप दिला आहे, ब्रह्मदेवांनी शाप दिला आहे. आणि उपबरहण वीणावादन संदर्भ निष्णात स्थिर यौवन भविष्यसी न संदेहो नामतश्चोपबरहण, त्याचं उपबरहण नावाचा गंधर्व तू होशील म्हणून सांगितलं. आणि मग पुढे त्यांनी 50 स्त्रियांशी विवाह केलेला आहे. गंधर्व योनीत ते गेले. कोण? देवर्षी नारदांचीच गोष्ट सांगतोय. आणि ते चित्ररथ गंधर्वाच्या 50 मुलींशी या अपबरहण गंधर्वाचा विवाह होतो. तो दिव्य वेगवेगळे भोग भोगतो. आणि एकदा गंधर्वाच्या सभेमध्ये गायन वादन चालू होतं. गंधर्वाची सभा होती भरलेली स्वर्गामध्ये. आणि ती सभा चालू असताना एक गंमत झालं.
वादन चालू आहे, नर्तन चाललं आहे, गायन चाललं आहे. आणि ते वादन गायन नर्तन चालू असताना रंभा तिथे अप्सरा रंभा त्या नृत्य करतायत, कोणी गात आहे. आणि ते पाहून त्या उपबर्हण गंधर्वाला त्यांच्या समागमाची इच्छा निर्माण झाली आहे किंवा त्यांच्या सहवासाची इच्छा निर्माण झाली आहे. आणि त्याच्यात मूर्छा आली. आणि मूर्छा आल्याच्या कारणानं तो उपबर्हण नावाचा गंधर्व खाली मूर्छित होऊन खाली पडला. आणि ते ब्रह्मदेवाला आवडलं नाही, म्हणून ब्रह्मदेवानी शाप दिलेला आहे. आणि ब्रह्मदेवानी शाप काय दिला, तर ब्रह्मदेवानी शाप असा दिला की तू एका शूद्र योनीमध्ये जन्म घेशील. आता आता उपबर्हण तुझा जो विषय आहे तो पूर्ण झालेला आहे. आता तू काय कर, व्रजत्वम शूद्र योनिश्च गांधर्वीम तनुमुत्सृज. तू आता शूद्र योनीमध्ये एका हलक्या जातीमध्ये तू जन्म घेशील. एका हलक्या जातीमध्ये तू जन्म घेशील म्हणजे खाली जाशील. आणि मग काय करशील, काले वैष्णव संसर्गान मत पुत्रस्त्वम भविष्यती. मग तू पुढे कालांतरानं माझ्या पोटी जन्माला येशील. तू एका दासीच्या पोटी जन्माला येशील आणि मग पुढे कालांतराने तू माझ्या पोटी जन्माला येशील. त्या उपबर्हण गंधर्वाला शाप दिला त्या ठिकाणी. आणि मग ते गंधर्व शरीर त्या उपबर्हणाने सोडलं. ते सोडल्याच्या नंतर तो काय झालं तर तो दासीपुत्र म्हणून जन्माला आला. आता हा संदर्भ भागवतात आलेला आहे. श्रीमद भागवतकारांनी वर्णन करून ठेवलं आहे की मी कसा, हा संदर्भ कुठे आला, तर त्याच्या आता गोष्टीतली एक गोष्ट आपल्याला सांगतो. सगळी पुराणं लिहून झाल्याच्या नंतर आपल्या आश्रमाच्या ठिकाणी, मी परवा व्यासांचा आश्रम सांगितला आपल्याला बद्रिकाश्रमामध्ये, तर महाभारत लिहून झालं आहे, वेदाचा विस्तार करून झाला आहे, सगळं झालं आहे. पण चित्तामध्ये समाधान नाही आहे. कोणाच्या? वेदव्यासांच्या. आता ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. उपबर्हणाला ब्रह्मदेवाने शाप दिला आणि तू आता एका शूद्र योनीत जाशील आणि तिथून नंतर मग तू कालांतराने एका कल्पांती तू माझ्या पोटी पुन्हा जन्माला येशील इत्यादी, माझ्यात विलीन होशील, हा शब्द दिला. इकडे हा भाग संपला. आता हीच गोष्ट तिकडे पुराणामध्ये आपल्याला एके ठिकाणी अशी त्याचा ढांडोळा सापडतो की देवर्षी नारद बद्रिकाश्रमात पोचलेले आहेत आणि आश्रमामध्ये आपल्या सरस्वती नदीच्या काठी व्यास अतिशय, ज्याला आपण म्हणूया की उद्विग्न स्थितीत बसलेले आहेत. ते म्हणतात एवढं सगळं लिहिलं, एवढ्या सगळ्या पद्धतीचं ज्ञान लिहून ठेवलं, एवढी सगळं माहिती उपलब्ध करून दिली लोकांना, पण मला समाधान म्हणतात ते अजून चित्ताला झालेलं नाही. माझं जे 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 सार्थकता आहे लौकिकदृष्ट्या ते मला माझं पूर्णत्वाला गेलं आहे असं मला वाटत नाही. म्हणून ते असे औदासीन्य अशा स्थितीत बसलेले आहेत. आणि अशा स्थितीत बसलेले असताना देवर्षी नारद त्या ठिकाणी पोहोचतात आणि देवर्षी नारद त्या महर्षी वेदव्यासांचं सांत्वन करतात. ते म्हणतात की तुम्ही असे दुःखी का आहात? तेव्हा ते म्हणतात की अहो काय एवढं सगळं लिहिलं पण कोणाला काही पडलेलंच नाही. आपण आजच्या भाषेत म्हणतो ना, एवढं सगळं लिहिलं आहे माहितीपर, पण समाधान नाही, कोणाला काही त्यातनं करावं असं वाटत नाही, अन्य काहीच नाही. म्हणजे मला वैयक्तिक पण समाधान काही होत नाही आहे, खूप अस्वस्थता निर्माण आहे. मग ते त्या ठिकाणी महर्षी वेदव्यास प्रश्न विचारतात, तुम्ही एवढे आनंदी कसे काय हो? ते म्हणतात की ब्रह्मदत्तम मया वीणा, ही जी वीणा माझ्या हातात दिली ती माझ्या हातात पोचलेली आहे आणि अखंड नारायण 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 नामस्मरण मी करतो, म्हणून मी अतिशय प्रसन्न आहे, मी अतिशय आनंदात आहे, मी माझ्या निजानंदात आहे. मग तिथे नारद आणि व्यासांचा संवाद होतो. म्हणून एक लक्षात ठेवूया की महर्षी वेदव्यासांना सुद्धा उद्विग्न झाल्यानंतर, एका साधूचं चित्त उद्विग्न झाल्यानंतर त्याला सुद्धा साधूचं चित्त, त्या चित्ताला शांतता देण्याचं काम करण्यासाठी एखादा त्याच अधिकाराचा साधू असावा लागतो, त्या धर्तीचा, त्या पात्रतेचा सत्पुरुष असावा लागतो. उगाच कोणी तिथे जाऊन करणार नाही. महर्षी वेदव्यास आहेत ते. वेदव्यासांच्या मनातली व्याकुलता, वेदव्यासांच्या मनातली उद्विग्नता घालवण्यासाठी देवर्षी नारद बद्रिकाश्रमातल्या त्या सरस्वती नदीच्या काठी पोचलेत आणि तेच सांगतायत त्यावेळेला, तुम्ही म्हणाले हे सगळं लिहिलं, पण रसोवै सहा, रसस्वरूप असलेला जो श्रीकृष्णचंद्र परमात्मा आहे, भगवान आहे, त्याच्या ज्या अथपासून इथेपर्यंत सगळ्या ज्या लीला आहेत, की ज्या लीलांमध्ये खरं गमक आहे, तुम्ही सगळी माहिती दिलीत. रस्त्याने जाताना डावीकडून चालावे, असे करावे, तसे करावे, गरुड पुराण आहे, अमुक पुराण आहे, तमुक पुराण आहे, सगळ्या पुराणातनं तुम्ही माहिती दिली. पण माहिती जी असते ना ती कोरडी असते आणि ती माहिती, कोरडी माहिती घेऊन काय उपयोग होत नाही. जिथे ओलावा असतो
मग प्रसंगी ती आई ऊन बाहेर असला, अरे मेल्या घरात बाहेर काय मरतो आत मर असं म्हटली तरी सुद्धा त्या बोलण्यामध्ये जे प्रेम असतं, त्या बोलण्याची व्याकुळता असते, त्या बोलण्यामध्ये समोरच्या जीवाचं कल्याण व्हावं ही जी भावना असते आईच्या मनातली, ती त्या शब्दांमध्ये आली तर शब्द काय आहे त्याला महत्त्व नसतो, त्याच्यामागची भावना फार महत्त्वाची असते. तुम्ही केवळ असं त्रयस्थ भूमिकेतनं सगळं ज्ञानपर सगळे ग्रंथ लिहिलेत ते, त्याबद्दल वादच नाहीत की ते श्रेष्ठतम आहेत, पण तुम्ही आता असं काहीतरी वाङ्मय लिहा की जिथे श्रीकृष्ण परमात्म्याचं लीला वर्णन केलं जाईल, रसो वै सहा असलेल्या श्रीमन नारायणाचं चरित्र वर्णन तुम्ही करा, असा एक उपदेश, असं सांत्वन. आणि मग तुमच्या चित्ताला आराम मिळतो की नाही पहा. रसो वै सहा, सगळ्या रसानं युक्त असलेला श्रीकृष्णचंद्र परमात्मा, त्याच्याविषयी लिहा भरभरून. स्फुरण मिळालं आणि ते म्हणाले हे सगळं तुमच्या ठिकाणी कसं काय. मग त्या दोघांच्या संवादामध्ये बरं का, श्रीमद त्याचा जो पहिला स्कंद आहे त्या पहिल्या स्कंदाच्या 4थ्या अध्यायामध्ये व्यासांचा असंतोष सांगून ठेवलेला आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये नारद स्वतः पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्या पूर्वजन्माचा इतिहास व्यासांना सांगतायत असं वर्णन केलं आहे श्रोते हो. आणि मग तिथे हा अपबर्हण जो शूद्र योनीत गेला, हे आता 2 संदर्भ तिथे आले. मग देवर्षी नारदांना ते सांगतात, अहो मी मागच्या जन्मात कोण होतो तुम्हाला सांगतो, माझा मागचा जन्म कुठला होता ते सांगतो, मी एका आता इथे व्यासांना देवर्षी नारद सांगतायत. इकडे मगाच्या गोष्टीतनं मी तुम्हाला सांगितलं, अपबर्हणाला शाप दिल्यानंतर तो आता तू व्रजत्वम शूद्र गंधर्वी तनुमुत्सृज, गंधर्व देह म्हणून इथे ब्रह्मदेवाने शाप दिला. आता मी कोण झालो हे जे व्यास दासीपुत्र म्हणून जन्माला आलो, श्रावण आमच्या गावात मी एका धनिकाच्या ठिकाणी, एका ब्राह्मणाच्या ठिकाणी माझी आई दासी म्हणून काम करत होती एका घरामध्ये. आणि मी चातुर्मास्य काळामध्ये साधू संतांचा मेळा आमच्या गावात यायचा. आणि तो आमच्या गावात मेळा, नारदांची पूर्वकथा ऐका बरं का, नारद जयंतीच्या दिवशी ते म्हणजे साधू संतांचा मेळा यायचा. ते उच्च स्वरामध्ये तल्लीन होऊन भगवंत श्रीहरीचं नारायणाचं नाव घ्यायचे, रंगून जायचे. ते असं का रंगतात, का ते वेडेपिसे होतात. आत्ता इथे ऑनलाईन मला दिसलाय, त्यांनी आज सकाळी एक सुंदर, फार सुंदर लेखणी आहे. देवांची त्यांच्यावर खूप मोठी कृपा आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगतो मी, रोज आपल्याला सांगतो एकेकाचं काही ना काहीतरी. एक एक खरोखर भगवत भक्त असे एक एक जबरदस्त आहेत. यांच्या घरातली सगळी मंडळी, केळकर मंडळी बहुतांशी, सगळीच मला परिचयाचे नाहीत, पण आमचे श्रीपादबुवा असतील किंवा आणखीन त्यांचे पुतणे आहेत किंवा आणखीन अन्य मंडळी आहेत, रोजचं भागवत वाचल्याशिवाय दुपारचं जेवण जेवत नाहीत, अन्न ग्रहण करत नाहीत. भागवत खऱ्या अर्थानं ते भागवत जगणारी माणसं आहेत ही सगळी, तपश्चर्या या स्वरूपामध्ये. बाकीचं सगळं बाजूला जाऊ द्या, भागवत ग्रंथावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. त्यांचे बंधू आहेत ते उत्तम भागवतकार, अधिकार संपन्न असे आहेत. आणि अधिक स्वतः आमचे श्रीपाद बुवा सुद्धा छान भागवताचा अभ्यास करणारे आहेत. सांगायची गोष्ट अशी की त्यांनी आज सकाळी नारद या शब्दाची व्याख्या करताना त्यांना उत्स्फूर्त असं काव्यशक्ती आहे देवांच्या कृपेने. त्यांनी एके ठिकाणी सांगितले, नाचतो रडतो नारद, अशी व्याख्या करताना त्यांनी सांगितलंय नाचतो रडतो आणि दमतो, असे एके ठिकाणी आज लिहून टाकतो. ना म्हणजे नाचतो, रडतो, दमतो. तर आमच्यातल्या कोणी एका कीर्तनकारांनी, अहो म्हणजे असं काय ते लिहिलंय तुम्ही, पण त्याचा अर्थ जो तसा नाचला असेल त्यालाच कळेल. जो देवासाठी नाचतो तो नारद. बघा सहज तुम्ही आज सकाळी दिलेलं ओघाने आलंय म्हणून सांगतो. नाचतो कोणासाठी, देवासाठी नाचतो, देवाचं नाव घेत घेत जो नाचतो. ना म्हणजे नाचतो, म्हणजे रडतो, देवाच्या विरहानं, देवाच्या आठवणीनं जो रडतो. देव मला कधी भेट देतील, देवांच्या नुसत्या स्मरणानं सुद्धा ज्यांच्या अंतःकरणात कालवा सुरू होते, गलबला सुरू होतो. आणि अतिशय मृदू अंतःकरण भक्ताचं असतं आणि तो रडायला लागतो ढसाढसा. जो नाचतो देवाचं नाव घेताना, जो रडतो देवाचं स्मरण करून, आणि जो म्हणजे दमतो, तो नारद. नाव घेऊन घेऊन दमतो, नाचून नाचून दमतो, भगवत भक्ती करत करत नाचतो, रडतो, दमतो, दमवतो इतरांना सुद्धा, असं म्हणूया, तो नारद. तर सांगायचं वैशिष्ट्य असं की ते दासी पुत्र म्हणून मी जन्माला आलो, पण मला आश्चर्य वाटायचं
का गातात, का अशी भगवत भक्तीत तल्लीन आहेत हे सगळे, मला आश्चर्य वाटतंय. म्हणून मी बघायचो, पण तो सत्संग मी सहभाग घ्यायचो. मग त्यांचं उष्ट मला कधी कधी त्यांचं नैवेद्य झाल्यानंतर देवाचं उच्चिष्ट जे पान असायचं ते मला ग्रहण करायला मिळायचं. सत्संगाचा फायदा किती असतो श्रोतेहो ऐका. देवर्षी नारद महर्षी व्यासांना सांगतायत सरस्वती नदीच्या काठी, आपल्या मागच्या जन्माचा इतिहास सांगतायत. ते म्हणतात की मी त्या सत्संगतीत रमलो, रंगलो, मला कळत नव्हतं. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. मला अग्नीमध्ये स्वतःहून पाय ठेवला काय, अग्नी आहे हे समजून पाय ठेवला काय, आणि हा अग्नी आहे की काय आहे हे न कळता पद अग्नीवरी पडे. मला माहीत नसलं हा अग्नी आहे तरी अरे ह्या विवेकला अग्नी आहे माहीत नव्हतं, असं म्हणून अग्नी मला पोळ्याशिवाय राहील का, पोळल्याशिवाय राहील का. तुम्ही जाणून पाय लावला तरी सुद्धा तो पोळणार आहे, अजाणतेपणाने पाय लावला पोळणारच आहे. म्हणून मला त्याचा अर्थ कळत नव्हता, पण ते नारायण म्हणले की मी गोविंद म्हणले की मी गोविंद म्हणायचो, ते नाचायला लागले की मी नाचायचो, ते जसं जसं करतील तसं मी करायचो. आणि त्या दासीपुत्र असताना मला अतिशय आनंद व्हायचा. काही काळ झाला ती संत सत्पुरुष मंडळी निघून गेली की ती सगळी मंडळी गेल्याच्या नंतर वर्षा ऋतू गेल्यानंतर त्या महात्मे ते जे होते त्यांच्यापुढे मी कधीच खोडकरपणा म्हणाले करायचो नाही. अतिशय शांतीनं संयमानं राहायचो. सगळं काही झालं, ते महात्मे तर निघून गेले. मग पुढे आईचं काय झालं. माझी जी आई होती, माझी जी आई होती, प्रारब्धवशात बाहेर एका कामाला ती गेलेली असताना तिला एक नाग चावला आणि ती मेली. ती मेल्याच्या नंतर मी पोरका झालो आणि त्याचं वर्णन श्रीमद भागवतात मुळात लिहिलं आहे. आपण वाचा श्रीमद भागवताच्या भागवत महात्म्यामध्ये. मी रस्त्याने निघालो. मला असं वाटतं बहुतेक ते बद्रिकाश्रमाकडेच जाण्याचं वर्णन केलेलं असावं. उंच उंच पर्वत लागलेले आहेत, वेगवेगळे झाडं लागले आहेत, जंगल लागलं आहे, अस्वलं, वेगवेगळे प्राणी आहेत. मी घाबरून गेलो म्हणाले. आणि मी घाबरून गेलेल्या स्थितीत एक चमत्कार घडला की मी ते संत सत्पुरुषांच्या सहवासाचा जो बोध झाला होता भगवत भक्तीचा, तो कायम डोक्यात ठेवलेला होता. आणि देवाच्या भेटीच्या ओढीने, देवाच्या सख्यत्वासाठी, आता माझं म्हणून कोणीच नव्हतं, आणि मी रस्त्याने निघालो आणि एका पिंपळाच्या झाडाखाली बसलोय आणि मला डोळे मिटून डाव्या हातावर उजवा हात असा बिंबीपाशी ठेवून मी ध्यान लावलं. आणि देवांचं ध्यान त्या संत सत्पुरुषांच्या कथेत जे जे ऐकलं ते ऐकून मी रंगून गेलो. आणि ते मी ऐकता ऐकता ते नामस्मरण करायला लागलो. आणि माझ्या हृदयात भगवंताविषयीचं इतकं प्रेम निर्माण व्हायला लागलं म्हणाले की देवांचे चरण माझ्या हृदयात प्रगट व्हायला लागले. म्हणजे मी देवांचे, श्रीहरीचे चरण, भगवंताचे चरण, श्री नारायणाचे चरण माझ्या हृदयात आहेत आणि मी त्याचे पाय चेपतोय असं मनातल्या मनात जाणीव होते. आणि माझ्या डोळ्यातनं अखंड अश्रुधारा सुरू झाल्या. तिथे असं वर्णन आहे भागवतात पहिल्या अध्यायातल्या, त्या पहिल्या स्कंदातल्या 6व्या याच्यात भागवतात. ते म्हणतात, प्रेमातिभिर निर्भिन्न पुलकांगोती निवृत्तः. माझं शरीर सकंप रोमांचित झालं. आनंद संप्लवे लीनो नापश्यमुभयम मुने. माझ्या ठिकाणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो अंगाचा थरकाप होत होता, अष्टसात्विक भाव जागे झाले. मी अखंड 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 आणि अखंड रडत होतो. एवढ्यात श्रीनारायण माझ्या हृदयात प्रगट झाले. ते म्हणाले, हंतास्मिन जन्मनी भवान न माम दृष्टुमिहार हसी. या जन्मात मी तुला दर्शन देणार नाही, मी तुला फक्त झलक दाखवली माझी. आता तू हा जन्म सोडशील यथाकाले प्रारब्धाने, ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला येशील आणि मग एक कल्पांतानंतर तुझा ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म होईल आणि मग तू देवर्षी नारद म्हणून जन्माला येशील आणि अखंड अखंड संहरण विचरण करत राहशील त्रिभुवनामध्ये. आणि मग लोटलं. मग ब्रह्मदेवांनी ही सृष्टी सगळी वाइंडअप, आधी संहार झाल्यानंतर जेव्हा सृष्टी सगळं झालं, आटोपती घेतली आणि नंतर ब्रह्मदेवानी पुन्हा जेव्हा सृजन शक्ती निर्माण केली तेव्हा त्या दरम्यान देवर्षी नारदांची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी देवर्षी नारद हे मानसपुत्र म्हणून आले. आता याविषयी थोडीशी एक गोष्ट अशी पण आहे, ब्रह्मवैवर्त जे पुराण आलं त्याच्यामध्ये थोडासा कल्पभेदानी एक गोष्ट अशी येते की ब्रह्मपुत्र आहेत ते, पण पित्याच्या आज्ञेने शिवांच्याकडे जातात आणि भगवान येतात आणि ते म्हणतात तू नारायणाची उपासना कर. म्हणजे ब्रह्मदेव शंकरांकडे उपासनेला पाठवतात, शंकर विष्णूंची उपासना करतात, विष्णूंकडे जायला सांगतात आणि नारायणाची आज्ञा स्वीकार.
मग गृहस्थाश्रम हे स्वीकारतात देवर्षी नारद. कथेतल्या वेगवेगळ्या पुराणातनं वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा नारदांच्या ते पुढे वर्णन करतात की मग गृहस्थाश्रमात रत होतात हे जे आहेत ते देवर्षी नारद. विवाह होतो आणि आपल्या भार्येच्या आणि प्रपंचामध्ये एवढे ते रममाण होतात की सनत कुमार त्या ठिकाणी येतात आणि सनत कुमार त्यांना बोध करतात आणि कृष्ण मंत्राचा उपदेश देतात आणि त्याच्यानंतर सर्व संग परित्याग करून ते तपश्चर्येमध्ये रत होतात. आणि मग शंकर त्यांना कृष्ण ध्यानाचा उपदेश पुन्हा देतात आणि मग कृष्ण ध्यानाचा उपदेश दिल्यानंतर भारतवर्षामध्ये या हिमालयामध्ये तपश्चर्या केल्याच्या नंतर योगप्रभावाने नारद आपलं जे कलेवर म्हणजे जे शरीर आहे त्याचा त्याग करतात. आता नारदांना देवर्षी नारद असं का म्हणतात याच्याकडे थोडं 2 मिनिटात पाहू. आपल्याकडे देवर्षी, त्याच्यानंतर बोलायचं झालं तर राजर्षी आणि ब्रह्मर्षी असे 3 मुख्य प्रकार आहेत. तर प्रत्येकाचं उच्चारण का आहे तर त्याचं वर्णन करताना असं केलं आहे, कर्मज्ञानोभयपरा विप्रा ब्रह्मर्षय स्मृताः. कर्मज्ञानोभयपरा, कर्मज्ञान उभय मार्गाचं आचरण करणाऱ्याला ब्रह्मर्षी असं म्हणतात. कर्माचं पण आहे आणि ज्ञान पण ज्याच्या ठिकाणी कर्म मार्ग आचरतो, ज्ञानमार्गी पण आचरतो, त्याला ब्रह्मर्षी असं म्हणतात. कर्म गौण मानतो आणि ज्ञान प्राधान्य मानणाऱ्या ब्रह्मनिष्ठाला नारद इत्यादी देवर्षी असं आपण म्हणतो. म्हणजे कर्मगौणा ज्ञानपरा ते तु देवर्षय स्मृताः. कर्माला जास्ती ते प्राधान्य देत नाहीत पण ज्ञानाला जास्ती प्राधान्य देतात, आत्मतत्वाला जास्ती प्राधान्य देतात, म्हणून त्यांना देवर्षी असं म्हटलं जातं. आणि तपश्चर्या पुरस्कृत्य यथाशास्त्रम प्रजावनम ये क्षत्रिया प्रकुर्वन्ति ते तु राजर्षय स्मृताः. याच्याविषयी निराळ बोलायला नको. आपल्याकडे अंबरीषादी वेगवेगळे जनक आदी जे राजे होते त्यांना राजर्षी असं म्हटलेलं आहे. ते राजे होते आणि आपल्या तिथून त्यांचा प्रवास राजा झाल्यानंतर ऋषी ते बनलेत म्हणून ते राजर्षी आहेत. तर देवर्षी नारद हे ह्या पद्धतीने देवर्षी आहेत. आता देवर्षी नारदांविषयी बोलावं तेवढं कमी आहे. त्या व्यासांचा त्यांनी शोक नष्ट केला हे तर मी आपल्याला सांगितलं. नारदांबद्दल काय काय बोलावं तेवढं कमीच आहे. बृहन्नारदीय नावाचं एक पुराण आहे. त्यामध्ये 25,000 श्लोक आहेत. त्यात नारद पुराण नावाचा एक अंतर्भाव आलेला आहे मध्ये. आणि त्याच्यामध्ये वर्णन करताना असं करून ठेवलेलं आहे की कथा उपकथा, कथेतल्या उपकथा म्हणजे सनत कुमार यांच्याकडनं बोध झालेला आहे आणि नारद आणि सनत कुमारांच्या बोधाचं पुष्कळ वर्णन त्या बृहन्नारदीय पुराणामध्ये म्हणजेच नारद पुराणामध्ये पुढे आलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक स्तोत्र, अनेक मंत्र, अनेक विधिविधान, अनेक पुरश्चरणादी गोष्टी या नारद पुराणांतर्गत येतात. अगदी तुमच्या माझ्या ओळखीचं एक स्तोत्र मी आपल्याला जाता जाता सांगतो, तुमच्या लक्षात येईल. जे शांत चित्ताने ऐकतात त्यांच्या लक्षात येईल की भगवान मंगलमूर्तींची 12 नावं आपल्या लक्षात आलं का? भगवान मंगलमूर्तींची 12 नावं कशात वर्णन केले आहेत? नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावा संस्मरे नित्यम. इथून जे सुरुवात होतं, त्रिसंध्यम यः पठेन् नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिम. जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासैः फलं लभेत संवत्सरे. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम गणेश स्तोत्रम संपूर्णम म्हणतो की नाही आपण. मग नारद पुराणे म्हणजे हे बृहन्नारदीय नावाचं जे पुराण आलं सनत कुमार आणि नारदांच्या चर्चात्मक, त्यात अनेक स्तोत्र आली, अनेक विधिविधान आले, अनेक अनुष्ठानं आली, अनेक पुरश्चरण आली, अनेक त्यांच्या दोघांचा झालेला आध्यात्मिक संवाद आला. हे सगळं बृहन्नारदीय पुराणामध्ये येतं. म्हणून अशी अनेक देवदेवतांची स्तोत्रसुद्धा, दत्तात्रेयांची स्तुती, जटाधरम पांडू, आपण ते जे स्तोत्र जर वाचलं तर देवर्षी नारदांनी केलेली दत्तस्तुती ती सुद्धा वाचण्यासारखी आहे. ती नारद पुराणाच्या अंतर्गतच येते. म्हणजे अनेक वर्णनं त्याच्यात केली. आता इथं वर्णन करताना आमचे एकनाथ महाराज काय वर्णन करतात, फारच भारीचं वर्णन करतात. ते म्हणतात, धन्य धन्य तो नारदू ज्यासी सर्वत्र गोविंदू, सर्वथा हरिनामाचा छंदू तेणे परमानंदू सदोदित. पुढे म्हणतात, जो श्रीकृष्णाचा आवडता
जो अतिशय कृष्णाचा आवडता आहे. ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे निसंगे तत्वता, नित्यमुक्तता जडजीवा. जडजीवांना केवळ नारद एवढा शब्दोच्चार केला की त्यांचं काम भागलं पाहिजे. जो भगवान श्रीकृष्णांचा अतिशय लाडका असा आहे, कृष्णांना नारदांशिवाय चैनच पडत नाही, अजिबात चैन पडत नाही श्रोते हो. आणि नारदांचा अधिकार वर्णन करताना केलाय, पाहे पा देवर्षी नारदू, पाहे पा देवर्षी नारदू, विनोदे न मोडे समाधी बोधू. बघा, ते त्यांच्या लीलांमध्ये जरी असले तरी त्यांची सतत एकतानता श्री नारायणांच्या चरणार विंदी आहे. महाभागवत आहेत ते, भागवोत्तम असे भगवत भक्त आहेत ते. पाहे पा देवर्षी नारदू, विनोदे न मोडे समाधी बोधू. ते जे बोलतात ते तत्त्वमसी महावाक्याचंच विचरण असतं. ते जे निर्माण करतात समोरच्याच्या चित्तात ते भक्ती ज्ञान वैराग्यच देत असतात फक्त, म्हणून त्यांचं अखंड समाधीत चालू असते. कितीतरी सांगता येईल. भावार्थ रामायणामध्ये नारदांचं वर्णन करताना असं करून ठेवलं, ब्रह्मपुत्र श्री नारद, सर्वेंद्रिये ब्रह्मबोध, ब्रह्मवीणा सुस्वरनाद, नित्य आनंद ब्रह्मपदी. नारद हे ब्रह्मपुत्र नारद आहेत आणि ते काय करतात तर सर्वेंद्रियी ब्रह्मबोध, त्यांच्या सर्वेंद्रियाच्या ठिकाणी ब्रह्मतत्वाचा बोध त्यांना झालेला आहे. ब्रह्मवीणा सुरस्वरनाद, सतत वीणा हातात आहे आणि नारायण नारायण नामात नित्य आनंद ब्रह्मपदी. पुढे म्हणतात, ब्रह्मानंदे डुल्लत, ब्रह्मसृष्टी विचरत, भुवने भुवने हिंडत, स्वेच्छा विचरत ब्रह्मांड. वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरत आहेत. आता नारदांचं जे वर्णन करताना केलंय ते कसे फिरतात तर नारदांची अंगकांती कशी आहे तर वर्णन करतात, नारदांची अंगकांती जळत्या अग्नीप्रमाणे जाज्वल्य असून, तेजपुंज असून, दृष्टी जी त्यांची आहे ती बाल सूर्याप्रमाणे तेजस्वी अशी आहे. डाव्या बाजूला वळवलेलं असं त्यांचं विपुल जटांचं मंडळ आहे. त्यांच्या डोक्यावरती जे जटेचं मंडळ आहे ते असं डाव्या बाजूला त्यांनी वळवलं आहे आणि तेजस्वी अशी त्यांची मुद्रा आहे. अंगावर चंद्रकिरणांप्रमाणे शुभ्र अशी वस्त्र त्यांनी परिधान केलेली आहेत आणि एखाद्या प्रियसखीला बिलगलेली, एखादी प्रियसखी एखाद्या प्रियकराला बिलगून असावी, काय शब्द, प्रियसखी प्रियकराला बिलगून असावी अशी ब्रह्मवीणा, तिचं नाव महती असं, त्या विणेचं नाव महती असं आहे. ती महती नावाची विणा सतत एखादा प्रियकराच्या प्रेयसीच्या बरोबर असावा तसं ती ब्रह्मवीणा सतत त्यांच्या हृदयाशी सतत आहे. उत्तरीय वस्त्राला जोडून एक कृष्णाजीन म्हणजे मृगाजीन आहे आणि सुवर्ण यज्ञोपवीत त्यांच्या गळ्यामध्ये आहे, सुवर्ण यज्ञोपवीत आहे आणि ते चारही वेदांचा पाठ करत असून आद्य ऋत्विजांपैकी एक उद्गाते देवर्षी नारद आहेत आणि त्यांची गणना देवर्षी म्हणून होते. गायन कलेत ते निपुण आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर देवर्षी नारद हे चिरंजीव आहेत. देवर्षी नारद हे स्मर्तृगामी पण आहेत. श्री दत्तन नारद व्यास शुकश्च पवनात्मजा, कार्तवीर्यश्च गोरक्ष, सप्तैता स्मृतिगामिना, असं 7 स्मर्तृगामींचं वर्णन श्रोते हो आलं. त्यातलं पहिलं नाव जर कोणाचं असेल दत्त महाराजांच्या आधीसुद्धा तर श्री दत्त महाराज हे पहिलं, माफ करा, श्री दत्तन नारद व्यास, दत्त महाराजांनंतरचं दुसरं नाव जर कोणाचं असेल तर देवर्षी नारदांचं आहे. स्मर्तृगामी आहेत नारद, मनापासून स्मरण केलं हजर होतात लगेच. म्हणून श्री दत्तन नारद व्यास शुकश्च पवनात्मजा, कार्तवीर्यश्च गोरक्ष, सप्तैता स्मृतिगामिना. ते स्मृतिगामीन असलेल्यांपैकी दत्तांनंतर देवर्षी नारद आहेत. कितीतरी सांगता येईल देवर्षी नारदांचं वर्णन करताना. आता नारद, मगाशी एकाने प्रश्न विचारला की मग कळीचे नारद का म्हणतात. नाटककारांनी आणि टीकाकारांनी त्यांना कळीचं नारद करून टाकलं. पण नारद या शब्दाची व्याख्या काय आहे तेवढी आजच्या दिवशी पाहूया. मग थोड्या 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला सांगणार. आता हे फक्त नारदांविषयी बोलणं चाललंय. नारद या शब्दाच्या व्याख्या काय केलेल्या आहेत पहा. ते म्हणतात, नरे परमेश्वरे सदा तिष्ठतीति नारम ज्ञानम तदापाती व्यासादिभ्य इति नारदः. म्हणजे नर म्हणजे परमेश्वर आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी सदैव असणारे ते नार म्हणजे ज्ञान, ते व्यासादिकांना जो देतो त्यांना नारद असं म्हणा. मगाशी मी व्यासांना त्यांनी ज्ञान दिलं हे सांगितलं. म्हणून नारद या शब्दाची व्याख्या करताना नरे परमेश्वरे सदा तिष्ठतीति नारम ज्ञानम तदापाती व्यासादिभ्य इति नारदः. ते व्यासादिकांना जे ज्ञान देतात ते नारद आहेत.
नारद या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात, यद्वा नरेषु जीवेषु, जीवाच्या ठिकाणी यद्वा नरेषु जीवेषु तिष्ठती ती नारम ज्ञान अज्ञानम तस्माद्यति नाम खंडयती ती नारदः. आमचे गुरुजी सांगायचे हे वाक्य की नारम नरसमूहम नरेषु यत् तिष्ठती नारम नाम अज्ञानम तस्माद्यति नाम खंडयती ती नारदः. जे लोकांच्या ठिकाणी म्हणजे एका व्यक्तीच्या ठिकाणी आणि असे अनेक व्यक्तिसमूहाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञान नष्ट करतात, ते खंड करतात, आपल्या ज्ञानाचा एक घण घालतात आणि लोकांच्या ठिकाणचं सगळं अज्ञान नष्ट करतात, त्यांना नारद असं म्हटलेलं आहे. अरदो दोषदो न भक्ती तिवा नारदः. अर म्हणजे दोष देणारा होत नाही. नारद कधीही कोणाला दोष देत नाही, त्यांना नारद असं म्हटलेलं आहे. यद्वार शस्त्रभेदस्तद वायु खंडको न भवती इति नारदः. नारद या शब्दाच्या किती व्याख्यात पहा. ते म्हणतात अर म्हणजे शस्त्र, ते जसे दुसऱ्याच्या आयुष्याचा नाश करतं तसं अरद म्हणजे नाशक असे जे नारद होत नाहीत, उलट रक्षण करणारे ते होतात, म्हणून त्यांना नारद असं म्हटलेलं आहे. आता नारम नरसमूहम दयते पालयती ज्ञानदानेनेति नारदः. नार म्हणजे नरसमूह आणि त्यांचे ज्ञानदानाचं पालन जे करतात त्यांना नारद असं म्हणतात. नार म्हणजे नरांच्या, नार म्हणजे पाणी आणि त्याच्या ठिकाणी अयन म्हणजे नारायण, पाण्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नारायणाचं निरंतर स्मरण करून देतात, त्यांना नारद असं म्हणा. किंवा ददाति नारम ज्ञानंच बालकेभ्यश्च बालकः जातिस्मरो महाज्ञानी तेनायम नारदादिभिः नारदभिदः. नार म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान योग्य वेळी योग्य त्या माणसाला त्याच्या अधिकाराप्रमाणे देतात. आता नारदांचं आपण जर चरित्र पाहिलं तर आपण पहा की ध्रुवाला ज्ञान दिलं. मी ध्रुवाची गोष्ट मागे सांगितली होती. ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय योग्य असं चाचपडून घेतलं आणि त्याला ते ज्ञान दिलं. बालकेभ्यश्च बालकः. लहानातल्या लहानांना सुद्धा नारद आपले वाटतात आणि वृद्धातल्या वृद्धाला सुद्धा आपले वाटतात. त्यांचं वैशिष्ट्य हे आहे, ते सगळ्यांना हवेसे वाटतात आणि त्यांचं मिशन म्हणजे त्यांचं एकच धोरण आहे की लोकांच्या ठिकाणी जे मी जीव आहे आणि मला जी सुखदुःख उपभोगतोय ते मला उपभोगतोय हे जे अज्ञान आहे ते नष्ट करायचं आणि त्यांना नार म्हणजे पाणी आणि ते नारच अयन ज्याचा आहे तो नारायण तो चित्तातला जागृत करायचा. कारण त्यांनी मगाशी सांगितलं भक्ती देवीला शपथ घेतले, गेहे गेहे जने जने, लोकांच्या जनाजनांच्यात तुझी मी स्थापना करीन, उत्सव पर्वकाळ महोत्सव असं करून लोकांना भक्ती मार्गाला लावीन आणि जर हे मी न करीन तर मी स्वतःला हरिदास नाही म्हणून घेणार. मग आता नारदांच्या गादीवर उभं राहणाऱ्या लोकांची केवढी मोठी जबाबदारी आहे. केवळ 2 तास पाठांतर करून अमुक परंपरेचा आहे तमुक परंपरेचा आहे आणि तुम्ही नाम घ्या, नामामध्ये रंगून जा, नाम खूप आनंद देतं. एखाद्या श्रोत्याने कीर्तन संपल्यावर विचारलं, बुवा तुम्ही किती नाम घेता हो, उत्तर देता येईल का आम्हाला? ते उत्तर आमच्याकडे देता यायला पाहिजे. जर काही ना काहीतरी अनुष्ठानादी कर्म जर कीर्तनकाराने पुराणिकाने त्या गादीवर उभं राहणाऱ्या व्यक्तीने काही स्वतः जर केलं नाही तर त्याच्या त्या वाणीला धार येत नाही, किंबहुना त्याचे ते शब्द हृदयापर्यंत पोचणार नाहीत. कारण तो ज्या गादीवर उभा राहतो त्या गादीवर सद्गुरू कृपा असल्याशिवाय, देवर्षी नारदांची कृपा असल्याशिवाय पुढे पानच हलणार नाही. कारण नारदांनी प्रत्येकाच्या हृदयातला नारायण जागा करायची शपथ घेतली. ते ब्रीद, तो वारसा त्या गादीवर उभं राहणाऱ्या प्रत्येक हरदासानं केला पाहिजे, घेतला पाहिजे, बसा. म्हणून जुनी लोक या पद्धतीनेच चालत होती, त्या तत्वानं वागत होती, एक आदर्श प्रस्थापित करत होती. माझी ती स्वतःची एक तरुण पिढीतला कीर्तनकार म्हणून वैयक्तिक माझी पण ती एक जबाबदारी आहे. माझ्या पिढीतल्या अन्य सर्व माझ्या सहकारी कीर्तनकारांची ती जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा या पृथ्वीतत्वावरती नैराश्य येईल, आज तुम्हाला सांगतो मी एकटा नाही आहे फेसबुक लाईव्ह करणारा, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक भागवतकार आहेत, अनेक प्रवचनकार आहेत. ते तळमळीनं हेच कार्य नारदांचं आणि व्यासांचं अतिशय निष्ठेने करतायत. श्रोतेहो लक्षात ठेवा. ह्याचं कारण काय की त्या परंपरेचे आपण पायिक आहोत याची जाणीव प्रत्येकानं आहे. आता नारदांनी किती वाङ्मय लिहिलं आहे तर नारदांचं एक वाङ्मयाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. षट्पंचरात्रम वेदाश्च पुराणानि च सर्वशः इतिहास धर्मशास्त्रम शास्त्रंच सिद्धी योगजम. देवर्षी नारदांच्या नावावर श्रोते हो नारद पांचरात्र नावाचा एक मोठा आगम ग्रंथ प्रसिद्ध आहे. आगम आणि निगम पुराणाच्या अनुषंगाने आलेला.
तो फार विस्तृत आहे. महाभारताच्या शांती पर्वात व्यासांनी पांचरात्राविषयी इदम महोपनिषदम चतुर्वेद समन्वितम असं म्हटलेलं आहे. आणि श्री शंकरांनी नारदांना काय केलं तर सांगितलं की यथा निपीय पीयूषम न स्पृहा चान्य वस्तुषु. नारदांनी सांगितलं की त्या ठिकाणी नारद पांचरत्नाचा विषयी भरपूर माहिती त्या ठिकाणी दिली. एक लक्षात ठेवूया, पंच म्हणजे विस्तारपूर्वक आणि रात्र म्हणजे ज्याच्यात ज्ञान सांगितलंय, विस्तारपूर्वक ज्ञान ज्याच्यात सांगितलंय त्याला पांचरात्र असं म्हटलेलं आहे. म्हणून याच्या आधी नारदांच्या आधी काय काय झालं तर नारदांनी इतर 6 जी पंचरात्र होती, वेद, पुराण, इतिहास, धर्मशास्त्र इत्यादिकांचं मंथन केलं आणि ते ज्ञानामृत सगळं नारदांनी आपल्या पंचरात्रामध्ये प्रस्तुत केलं. नारद पंचरात्राचं वर्णन करताना श्लोक करते बोलतात की दृष्ट्वा सर्वसमालोक्य ज्ञानम संप्राप्य शंकरात ज्ञानामृतम पंचरात्रम चकारम नारदो मुनिः सारभूतंच सर्वेषां वेदानां परमाद्भुतम नारदीयम पंचरात्रम पुराणेषु सुदुर्लभम. आता देवर्षी नारदांनी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मला काय जर देऊ केलं असेल तर ते सर्वात महत्त्वाची एक गोष्ट केली की देवर्षी नारदांनी भक्ती कशी करावी याविषयी 84 सूत्र लिहिली. आणि भक्तीची सूत्र लिहिली, प्रत्येक पहिल्या सूत्रापासून शेवटच्या सूत्रापर्यंत भक्तीचे डूज अँड डोंट्स, काय केलं पाहिजे आणि काय करायचं नाही हे अतिशय आवर्जून आपल्याला सांगितलेलं आहे. देवर्षी नारदांच्या विषयी बोलावा तेवढा भाग खरंच कमी आहे. नारदांचं वर्णन करताना असं केलं आहे, केवळ वाट म्हणजे वाल्मिकी ऋषींचा उद्धार त्यांनी केलेला आहे. प्रत्येकाच्या पात्रतेचा विचार करून प्रत्येकाचे म्हणजे व्यासांना मार्गदर्शन केलं आहे, वाल्मिकादिकांना मार्गदर्शन केलं आहे. कुठेही नारदांना कोणी नाकारलेलं नाही. रावणासारख्याला, गर्भिष्ठाला, कंसादिकाला तो पुत्र मारताना पुत्र परत दिला, परत नारद गेले त्याने सांगितलंय तू हे कर, त्याचं पाप वाढलं पाहिजे, नाहीतर 8वा पुत्र आला नसता, श्रीकृष्णांचा जन्म झाला नसता. नारदांनी सांगितल्यावर त्यात कंसाचा विश्वास बसला. नारदांच्याबद्दल कधीही दुमत नव्हतं. देवर्षी नारदांनी प्रत्येकाचा उद्धारच करण्याचं काम केलं. आता मी एक शेवटचा फक्त भाग आपल्याला सांगणार. प्रत्येक चरित्रामध्ये देवर्षी नारदांनी सर्वत्रांचा वेगवेगळ्या पुराणांतर्गत वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळे असे संदर्भ येतात. आता मगाशी एकाने कोणी प्रश्न केला, कळीचे नारद का म्हणतात? कळीचे नारद एवढ्यासाठीच म्हणतात, त्याचं उत्तर मी सुरुवातीला सांगितलं आहे की एके ठिकाणी वाईट चाललंय पण दुसरे ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा होत असेल तर ती कळ एकडची तिकडे लावून त्यांचा उद्देश कळ लावण्याचा मजा नाही घेत आहेत ते त्यातनं. वा कसं आता यांचं बरोबर काम केलं मी बरोबर, आता यांना कसं पिडलं मी बरोबर, माझ्यामुळे यांना कसा त्रास झाला, अशी भूमिका नाही आहे त्यांची कळ लावण्याची. त्याच्यामागचे त्यांचे विचार फार व्यापक आहेत, फार महत्त्वाचा विचार आहे. छोट्या गोष्टी असतील पण त्या शिवपार्वती विवाह घ्या. शिवपार्वती विवाहात सगळ्यांना आमंत्रण गेलं. आम्ही नारदी कीर्तनकार आख्यान सांगतो, देवर्षी नारदांना आमंत्रण गेलं नाही. देवर्षी नारदांनी असं ते रंगवलं जातं की देवर्षी नारदांना आमंत्रण मिळालं नाही म्हणून ते हे झाले, चिडले आणि त्या मैनावतीला जाऊन सांगायला लागले. आता तुमचा ते वर्णन इतकं सुंदर आहे की ते एका मागोमाग एक आहे. मग हे माझे जावई आहेत का? छे हो, हे तुमचे जे जावई येणार आहेत ना त्यांचे हे चाकर. मग त्याच्यामागे महाविष्णू, हे माझे जावई आहेत का माझ्या मुलीचे? छे हो, हे ते पडचाकर. त्याचं आख्यान असं रंगवून सांगितलेलं आहे. आणि सरते शेवटी जेव्हा हे येतात पिशाच्छ आणि ती सगळी नाचतात, कोणाला हात आहे पाय नाही, बैलावरती हे दिगंबर स्थितीत बसले, ते अंगाला विभूत फासलंय आणि लांबून खोलीतनं वर्ण दाखवतात. हे जे आता जे ती म्हणते मैनावती, हे एवढ्या मंगलकारक नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये हा कोण आलाय मूर्ख माणूस, आणि हे कसा नाचत आलाय, ती कोण माणसं मूर्खासारखी नाचतायत वेड्यासारखी मूढतेने, ती कोण आहेत, ती कशी अंगाला विभूती लावली आणि कसे ते सगळे नाचतायत आणि कशी वेड्यासारखी लोक ती आहेत, आणि तो बैलावर बसलेला तर किती उद्दामपणे नाचतोय बघा. नारद हळूच म्हणतात, कळीचे नारद म्हणजे काय का, हेच तुमचे जावई आहेत म्हणाले. आता पार्वती ज्याला माळ घालणार आहे ना ते हेच. ती म्हणते अगं बाई, म्हणजे हे असलं आमच्या पदरात पडणार आहे, आमच्या मुलीच्या पदरात. मग ते म्हणतात मग काय करणार, मी सांगतो तसं करा. मग ते नारद सांगतात. मग ते नारद ते जे स्वयंवर आहे त्या स्वयंवरात मी हाक मारल्याशिवाय बाहेर यायचं नाही. मग सगळे नवरदेवाची सगळी लोकं तिथे आलेली आहेत आणि मुलगी काही केल्या येत नाही. मग का मुलगी येत नाही? मग देवर्षी नारद तिथे कुठे दिसत नाहीत. ब्रह्मदेव म्हणतात आमचे चिरंजीव कुठे आहेत ते शोधा. मग ते चिरंजीव कुठे आहेत तेवढे गायब दिसत आहेत, कारण नारदांनी सांगितल्याशिवाय ती बाहेर येणार नव्हती. पार्वती म्हणजे मैनावती पुढे पार्वतीला बाहेर आणणार नव्हती इत्यादी.
मग तिथे आल्यानंतर सगळे म्हणाले, नारदा आमंत्रण दिलं नाही म्हणून एवढं रागावलं आणि आमचं हसं केलं का? आता तिथे नारद जे कारण सांगतात ते फार महत्त्वाचं आहे. ऐका, नारद काय म्हणतात, तेव्हा माझ्या मनात एवढा यक्कश्चित विचार नाही की मला आमंत्रण दिलं नाही आणि म्हणून मी तुमची गंमत केली किंवा टवाळी केली नाही. तुम्ही त्रैलोक्य श्रीमंत आहात, तुमचा विवाहाचा सारखा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पार्वतीसारखीच्या बरोबर विवाहासाठी इथे येताय पर्वतराजाच्याकडे, वराड घेऊन सगळेजण येत आहेत. तुमच्याबरोबर हे नाचणारी पिशाच्च आणि बाकीच्या देवजणांना एवढं सुद्धा कळू नये की तुम्हाला नीट पोशाख करावा. अहो, तुम्ही स्वतः जात्याच सुंदर आहात. लोक, म्हणजे आम्ही कीर्तनात सांगतो की लोक पार्लरमध्ये जाऊन हजार 2,000 खर्च करून सुद्धा रूप बदलत नाहीच. उलट जे काही ते मेकअप करतात ना लग्नात, नवरदेव आणि त्या नवरी मुली, त्या मुळापेक्षा इतक्या भयानक दिसतात की चेटकिणीसारख्या आणि पिशाच्च्यासारखे ते नवरदेव दिसत असतात. अगदी खरं सांगायचं तर ते काय काय लावलेलं असतं आणि ते कसं ते काय काय ते नाना प्रकार केले असतात. ते लाईट पडल्यानंतर काय दिसतात ते नवरदेव आणि त्या नवरी, आजकाल आपण मेकअपमध्ये पाहिलं असेल. पण ते काय म्हणतात नारद, तुम्ही जात्याच दिसायला श्रीमंत आहात, कर्पूर गौरम करुणावतारम, गोरे पान आहात, पण हे असे अजागळासारखे वागता, अमंगल वेश धारण करता. ते बघवलं नाही म्हणून मी हे केलं. तुम्ही शुचिर्भूत होऊन पुन्हा सगळे पोशाख परिधान करा. तुमच्यासारखं रूप कोणालाही पाहायला मिळणार नाही. मग शिवांनाही त्यांचा काय मतलब आहे तो अर्थ कळला. शिवांनी सुद्धा उत्तम पोशाख केला आणि मग पार्वतीच्या बरोबर विवाह केला, असं पार्वती आख्यानात आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो. नारद जेव्हा केव्हा संध्येची आठवण करून दिली. का दिली? कळच काढली आहे ती रावणाची, पण विश्वाच्या कल्याणासाठी कळ काढली आहे. जर ते आत्मलिंग खाली गेलं, त्याच्या नगरीत गेलं कैलासातनं, तर हाहाकार उडेल. म्हणून त्याला आठवण केली आहे. गणपतीला जाऊन सांगितलं आहे की तू हे हातात घे, 3 वेळा नाही झालं तर खाली ठेव. म्हणजे इकडची गोष्ट तिकडे, तिकडची गोष्ट इकडे, किती राबतात नारद तुमच्या आमच्यासाठी. थोडक्यात सांगायचं तर अशा बरंच काही काय सांगता येईल. एक शेवटचा भाग फक्त सांगतो. देवर्षी नारदांचं जे मूळ ठिकाण आहे तपश्चर्येचं, ते जगाच्या कल्याणासाठी धावणारे देवर्षी नारदांची आरतीसुद्धा खूप छान पद्धतीने आमच्या कीर्तन परंपरेमध्ये असलेले आमचे अफळेबुवा त्यांनी ती आरती रचलेली आहे. फार सुंदर आरती केलेली आहे आणि ती आरतीसुद्धा फारच यथोचित अशी आरती आहे. तर ती आरती आपण जर प्रयत्न झाला तर नक्की आपण म्हणू इथे. आत्ता काही मी मध्ये होत असलेल्या कमेंट कुठल्याच वाचल्या नाही, कारण बोलायच्या फ्लोमध्ये बोलतच आहे. पण महत्त्वाचा शेवटचा भाग आपल्याला सांगतो. देवर्षी नारदांची जी साधनेची उपासनेची जी जागा आहे ती बद्रिकाश्रमात नारदशिळा म्हणून आहे. आपण जर कधी गेलात बद्रिकाश्रमात तर देवर्षी नारदांची शिळा अवश्य पहा. तप्तकुंडातनं स्नान केल्याच्या नंतर समोर देवर्षी नारदांची मूर्ती आहे. नाही, आजचा तो माझा विषय नाही भक्तिसूत्राबद्दल. हो, खरं आहे, गोविंद स्वामी अफळेबुवांनी देवर्षी नारदांची आरती खरंच खूप छान लिहिलेली आहे. अगदी खरं आहे राजेश बुवा. तर ती आरती पण फार सुंदर आहे. आपण म्हणूया ती शेवटी. ती कमेंटमध्ये तुमच्याकडे असेल तर पोस्ट करा, आपण नक्की म्हणूया ती आरती. माझ्याकडे पाठ नाही मला, आपण ती आरती नक्की म्हणूया. सांगायचा उद्देश असा की बद्रिकाश्रमात तप्तकुंडातनं बाहेर पडल्यानंतर जे नारदांची मूर्ती दाखवली जाते, तिथे आम्ही सगळे कीर्तनकार मंडळी जेव्हा जातो तेव्हा बसून 2 क्षण रोजचं स्नान झाल्यावर नारदांना वंदन करतो. पण त्याच्या मागे नारदशाळा आहे. कित्येक लोक तिथे गेल्यानंतर ती मूर्ती आहे तिथे नाही, त्याच्या मागच्या बाजूला नारदशाळा आहे. तिथे काही श्लोक लिहिलेले आहेत श्रोते हो, ते मी तुम्हाला फक्त आत्ता सांगणार आहे. ते असे आहेत. नारदो भगवान स्तेपे तपः परमदारुणम, स्कंद पुराणामध्ये आलेलं वर्णन आहे. दर्शनार्थम महाविष्णो शिलायाम वायुभोजन. नारायणाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर बद्रिकाश्रमात गेल्यावर नारदशिळेपाशी जाऊन नारदशिळेला नमस्कार करावा, कारण तिथे जाऊन भगवंतांच्या स्थापनेचा संकल्प देवर्षी नारदांनी तपश्चर्या करून केला. त्या बद्रिकाश्रमातल्या मूर्तीचं जे स्थापना आहे त्याचे मूळ स्थापक, त्या मूर्तीची स्थापना करणारे, मूळ स्थापना ज्यांच्या हातून झाली ते आमच्या गादीचे मालक देवर्षी नारद आहेत, हे लक्षात घ्या. आणि पुढे असं म्हणतात, नारदीय हृदय गत्वा न भूयस्तपनो भवेत तत्र यत् क्रियते कर्म तत्सर्वं कोटी संज्ञितम. नारदांनी त्या जागेवर साधना केली आणि त्या शिळेला नुसतं तुम्ही नमस्कार केलात तरी कोटी जन्माचं तुमचं पुण्य फळाला असं समजायचं. ती नारदशिळा फार म्हणजे फार महत्त्वाची आहे.
आणखीन थोडं पुढे जाऊन तिथे वर्णन करून ठेवलेलं आहे. यदि वो दर्शने श्रद्धा मंडपस्य सुरेश्वराः ग्रहणिध्वम मामरकी मूर्ती मूर्तिशैलीम नारदम. ती जी मूर्ती आहे, मूर्तिशैलीम नारद गुडगाम, म्हणजे काय तर नारदांनी त्या मूर्तीची स्थापना केली, पण नंतर जेव्हा काही अधर्मीय लोकांनी, इतर धर्मीय लोकांनी, परधर्मीय लोकांनी आक्रमण केलं आणि ती मूर्ती पाण्यात फेकून दिली तोडून मोडून, त्यावेळेला पुन्हा शंकराचार्य आले आणि शंकराचार्यांनी पुन्हा त्याची स्थापना केली असं वर्णन आहे. तर आपण हे लक्षात ठेवूया की नारद उठसूट आपलं नारायण नारायण असं नाही. नारायण म्हणजे त्यांची तळमळ किती आहे. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला देवर्षी नारदांची तळमळ लक्षात येईल. तर देवर्षी नारद त्यांचं स्मरण आपण आजच्या दिवशी करूया. बहुतेक आरती माझ्यासमोर नसल्यामुळे मी म्हणू शकत नाही आहे, त्याबद्दल क्षमस्व. पण एवढंच सांगतो, आपण 2 क्षण नारायण नामाचं गजर करूया आणि थांबूया. आजच्या दिवशी देवर्षी नारदांच्या नामाचा गजर करूया आणि थांबूया. मी सांगतो, आपण भजन करा. मी सांगतो, आपण माझ्या मागे घरात बसल्या बसल्या म्हणा. ऐसी कृपा कराने वाला दुनिया में कौन नहीं, गले सबको लगाने वाला दुनिया में कौन नहीं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्याम नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ते अखंड नारायण 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 नाम तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मुखारविंदी राहू. इथे एक कडवं पाठवलंय मला, तेवढं म्हणतो. जय देव जय नारद राया, आदौ कीर्तनकार्या कीर्तनकारा आरती मुनिवर्या. जय देव ब्रह्मवीणा स्कंधी मुखी नाम स्मरण, नारायण नारायण नाचे गरजून. जय देव जय नारद राया, आदौ कीर्तनकार्या आरती मुनिवर्या. जय देव एक आरती माझ्या आणखीन आत्ता हाताला लागली. आरती ऋषी नारदांची, करू देवर्षी मुनिवरांची. आरती ऋषी नारदांची, करू देवर्षी मुनिवरांची. आद्य कीर्तना प्रगट केले, सज्जना सुखे डोलविले. सुंदर भक्ती सूत्र रचिले, साधका सगळं सार आहे या आरतीत. सुंदर भक्ती सूत्र रचिले, साधका साधन हे दिधले. वीणानाद ऐकविला, वर्णिल्या राम कृष्ण लीला. असा हा पुरुष देत आदेश, नको संघर्ष पाळूया आज्ञा शास्त्राची. अपेक्षा असे विधात्याची, आरती ऋषी नारदांची. करू देवर्षी मुनिवरांची. पाहुनी अशांत व्यास मुनी, मगाशी सांगितलं व्यासांची गोष्ट, अशांत होते, त्रस्त होते. पाहुनी अशांत व्यास मुनी, विधी सुत चिंता करीत मनी. वदे व्यासास विनित वचनी, लावी तू मन हे प्रभू भजनी. ऐकुनी नारद वचनाला, ऐकुनी नारद वचनाला. शुकपिता मनी तुष्ट झाला, शुकपिता मनी तुष्ट झाला. स्तुती बहुकरी तोषला हरी, धन्य वैखरी कथा भागवत ग्रंथाची. वर्णिली लीला श्री हरीची. आरती ऋषी नारदांची,
करू दे वर्षी मुनिवरांची. भक्त प्रल्हाद उद्धरीला तया नारायण वश केला. तया नारायण वश झाला. कयाधू गर्भी ऐकविला नारदे बोध तया केला. फिरुनी त्रैलोक्य गगन पंथे सुरासुर वंदिती हो जाते. मुखी गोविंद भजनी नित धुंद लागला छंद. वंदुया मूर्ती नारदांची आवडी नित्य कीर्तनाची. आरती ऋषी नारदांची करू दे वर्षी मुनिवरांची. पाहुनी भाव बालकाचा ध्रुवाला मंत्र दिला साचा. बालकेभ्यश्च बालकः मगाशी सांगितलं. पाहुनी भाव बालकाचा ध्रुवाला मंत्र दिला साचा. जाहला शिष्य नारदाचा वदे तो वासुदेव वाचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. पहाते 6 मास गेले. पहाते 6 मास गेले. आढळत्या पदा मेळविले. आढळत्या पदा मेळविले. भक्त आदर्श हरीचा स्पर्श मनी बहुहर्ष. अशी ही कृपा नारदांची प्रणती ही पुंडलिक कवीची. आरती ऋषी नारदांची करू दे वर्षी मुनिवरांची. आरती ऋषी नारदांची करू दे वर्षी मुनिवरांची. करू दे वर्षी मुनिवरांची. करू दे वर्षी मुनिवरांची. पुंडलिक बुवा हळबे पुण्याचे वेदमूर्ती कीर्तनकार त्यांनी ही सुंदर आरती केली. त्यांचंही स्मरण आजच्या दिवशी हरदासांचं करतो. खूप सुंदर आरती. संबंध नारदांचं चरित्र मी जे आपल्याला तासभर सांगितलं ते सगळं या आरतीत विश्लेषण केलं. त्या आरतीतून नारदांच्या प्रतिभाव वर्णन करूया. बद्रिकाश्रमामध्ये देवर्षी नारदांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. 6 महिने जेव्हा पट बंद असतो, आता पट उघडतो. आता पट उघडल्यानंतर शंकराचार्य वंशातले नंबूद्री ब्राह्मण 6 महिने पूजा करतात. पण जेव्हा देवदेवता तिथे असतात आणि त्यावेळेला त्या श्रीनारायणाची आणि नरनारायणाची पूजा, उपासना, आराधना देवर्षी नारद करतात. म्हणजे तिथले जे प्रिस्ट आहेत, पुजारी आहेत 6 महिन्याच्या कालावधीत, ते देवर्षी नारद आहेत. म्हणजे अखंड अखंड आणि अखंड श्री नारायणाचा ध्यास घेतलेले देवर्षी नारद. मी एकच याचना करतो माझ्यासारख्या एका कश्चित कीर्तनकारावरती देवर्षी नारदांची अखंड कृपादृष्टी राहावी. मीच नव्हे, स्वार्थी बुद्धीनं बोलत नाही. माझे सगळे जे गुरुबंधू आहेत, माझे जेवढे या मार्गातले मार्गस्थ असे बंधू आहेत, कीर्तनकार बंधू भगिनी आहेत, मग ते सांप्रदायिक असतील, नारदीय परंपरेचे असतील, कीर्तन करणारा जो कीर्तनकार असेल त्या सगळ्यांच्यावरती भगवान देवर्षी नारद कृपावंत होवोत. ते कळीचे नारद नसून कळकळीचे नारद आहेत. ते तुमच्या माझ्या चित्तातलं नारम नाम अज्ञानम तस्माद्यती नाम खंडयती इति नारदः. त्या आमच्या चित्तातल्या ज्या बुरसटलेल्या कल्पना आहेत भक्तीविषयीच्या, त्या 84 सूत्रांचं आपण अध्ययन करावं. त्या 84 सूत्रातनं डूज अँड डोंट्स समजून घ्यावेत. त्यातले काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ह्या गोष्टी नारदांच्या सूत्रांच्या अनुषंगाने आपण समजून घेऊया. देवर्षी नारदांना प्रार्थना करूया की तुम्ही जसे भक्तोत्तम झालात, देवांच्या गळ्यातले ताईत झालात, देवांवरती निरपेक्ष प्रेम केलं, तसा आम्हाला पण कुठेतरी तो लाभ घडावा. सतत सतत आणि सतत सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ते आम्हा सर्वांच्या ठिकाणी सुद्धा तीच सतत कीर्तनाची भावना जागृत होवो. अखंड आम्हाला ईश्वर भजनाचा आनंद प्राप्त होत जावो अशी याचना आज अत्यंत तळमळीने मी देवर्षी नारदांच्या चरणी करतो. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो की आपण देवर्षी नारदांविषयीचं सुद्धा विश्लेषण ऐकलं, अतिशय तळमळीनं ऐकलं. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उद्या 8:30 वाजता आपण आपला जो मूळ विषय चालू आहे त्यातला तितिक्षा या विषयाची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. आज रोज काही ना काहीतरी दिनविशेष असल्याकारणाने आपण ते पाहत होतो. उद्या आपल्या चालू विषयातला दिनविशेष असा जो काही असेल एका दुसरा त्याविषयी चर्चा करून मुख्य विषय तितिक्षा सहनम ही सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. हे सूत्र सांगून ठेवतो. जेवढं काही आपल्याला चिंतन करता येईल तेवढं उद्या करून या. उद्या आपण याविषयी नक्की चर्चा करू. कमेंटमध्ये आपण जसं लिहित जाल तसं त्याच्यावरही आपण नक्की चर्चा करू.
देवर्षी नारदांचा एक श्लोक सांगतेच्या वेळेला आपल्याला सांगतो. आपण आपल्या आपल्या घरामध्ये आत्ता म्हणा, जे फेसबुकवर आत्ता लाईव्ह आहेत ते आत्ता म्हणा, आणि जे उद्या यूट्यूबवर बघतील त्यांनी उद्या म्हटलं तरी हरकत नाही. मी सांगतो, अतिशय सावकाश सांगतो. अनुष्ठुप छंदातला श्लोक आहे, माझ्या मागे म्हणा. मी म्हणतो, नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. पुन्हा सांगतो, नमस्ते, नारदांचं स्तुती करताना म्हणायचं, नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय सांगावं, आपल्याला जर नारायण नामाचा छंद लागला, देवाच्या नावाचा छंद लागला, आणि बद्रिकाश्रमासारख्या सिद्धक्षेत्रात गेल्यानंतर, नारद शिळेच्या ठिकाणी साधनं केल्यानंतर स्मर्तृगामी आहेत, आर्ततेने जर त्यांना हाक मारली तर ते कदाचित आपल्याला दर्शनही देऊ शकतात. कारण घडू शकतात या गोष्टी, अनेकांच्यावर उद्धार करणारे आहेत. श्री दत्तन नारद व्यासः शुकश्च पवनात्मजः कार्तवीर्यश्च गोरक्षः सप्तैता स्मृतिगामिनः. त्या त्रिपुत्र दत्तात्रयांच्या चरणी वृत्ती विलीन करूया, प्रार्थना करूया, ही महामारी लवकरात लवकर नष्ट होवो आणि सगळ्यांना श्री नारायण, दत्त, राम, कृष्ण या नावाचा छंद लागो. उत्पन्ना द्राविडा प्रांते ती आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी ती भक्ती देवी प्रगट व्हावी आणि आपण सगळ्यांनी आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग धरावा. खूप खूप धन्यवाद. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काल रात्रीपासून मी अखंड जागाच आहे. याचं कारण असं आहे की कालचं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर यूट्यूबवर प्रसारित करण्यासाठी आम्ही 3:30-4पर्यंत मुंबईतले माझे जे सहकारी आहेत ते त्या ठिकाणी रात्रभर जागून ते कार्य करतात. मग ते यूट्यूबवर सकाळी येतं. आज पहाटे मला अमेरिकेतल्या लोकांची झूम ॲपवरनं काही वेळ बोलायची संधी मिळाली आणि खूप छान तिथे उपासना करणाऱ्या साधकांची, दत्तभक्तांची सकाळी साधारण 5:30-6 ते 8पर्यंत सकाळी 1.5-2 तास खूप छान आमचं एक सेशन झालं. म्हणजे अखंड रात्रभर जागरण झालंच आणि आज पहाटे पण दिवसा सुरुवातसुद्धा त्या सगळ्या दत्तभक्तांची भेटून, कोण शिकागोमध्ये आहे, कोण आणखीन कुठे आहे, पण आपापल्या घरात राहून त्याच कोरोनाच्यामुळे आपापली उपासना गुरुवारची करत होते. म्हणजे आपल्याकडचा शुक्रवार आणि त्यांच्याकडची गुरुवारची रात्र असा तो विषय होता. त्या सगळ्यांचं इंटरॅक्शन झालं, सगळ्यांची दत्तभक्ती बघता आली, सगळ्यांची उपासना त्या ठिकाणी पाहता आली, नरसोबा वाडीचं महात्म्य त्यांना सांगता आलं, आणखीन दत्त महाराजांविषयी थोडं बोलता आलं. मग दिवसभर आमचा बाकीचा अभ्यास आणि मग आजची काही संध्याकाळचं पठण, संध्याकाळचं सामूहिक उपासना आणि मग आत्ता या ठिकाणी आल्यामुळे थोडं ओढाताण झाली आहे आजच्या दिवसात. परंतु आपण सगळे देवर्षी नारदांच्या चरणी, काही माझ्या बोलताना कमी जास्त उणंदुणं बोललं गेलं असेल, काही इकडे तिकडे बोलताना अवाक्षर झाला असेल तर तिकडे नजरअंदाज करून, मातृहृदयानं मला माफ करून, नारदांविषयीची भूमिका आपल्या मनात पक्की व्हावी एवढाच तळमळ होती. ती आपल्या हृदयात ठेवा. घोरात कष्टोद्धरणचा पाठ म्हणून थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् सक्तिं च अखिलानन्दमूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय.
धन्यवाद.